रसिक हो नमस्कार. अमर हिंद मंडळ आयोजित 77व्या वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभामध्ये आज आपण सगळे भेटतो आहोत. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करते. आज गेले 7 दिवस आपण या व्याख्यानमालेचा आनंद घेत आहात. विचारधन या ठिकाणी लुटण्यात आलं. वेगवेगळे विषय या निमित्ताने हाताळले गेले आणि या सगळ्या व्याख्यानमालेची सुरेल सांगता आपण करणार आहोत. शब्द आणि सूर या दोन्हीची भेट आजच्या या मैफलीमध्ये आपल्याला होणार आहे. सर्वप्रथम आजचे आपले अतिथी कलाकार सुप्रसिद्ध संगीतकार मिलिंद जोशी यांचं स्वागत करण्याची विनंती मी रमेश नाटेकर अमर हिंद मंडळाचे कार्यकारिणी सदस्य यांना करते. धन्यवाद. मिलिंद जोशी यांच्या सूरचे ताल मिळवण्यासाठी आमंत्रित आजचे कलाकार आहेत सुप्रसिद्ध तबलावादक आर्चिस लेले. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी मंडळाच्या सचिव आणि व्याख्यानमालेच्या प्रमुख सीमा कोल्हटकर यांना करते. म्हणजे शब्द, सूर, फुलं, रंग सगळं आपल्याबरोबर आहे. रसिका, आपल्यापैकी प्रत्येकाला व्यक्त होण्याची इच्छा असते आणि त्याच्यासाठी आपण काय करतो तर आपण बोलतो. अगदी मनमोकळेपणाने आपल्या मनातलं आपण दुसऱ्याला सांगतो. पण आपलं हे बोलणं कसं असतं ना, बरेचदा वैयक्तिक स्वरूपाचं असं आपलं बोलणं असतं. म्युझिक बंद करा. म्युझिक. संगीताची साथ आपल्याला पुढे मिळणार आहे, पण आत्ता अगदी सुरुवातीला स्वागताच्या समयी होती तेवढी पुरेशी आहे. बाकी मिलिंद आणि आर्चिस दोघं आहेत तर इथे आपल्याला लाईव्ह म्युझिक आज ऐकायचं आहे. मी जसं म्हटलं तसं प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटत असतं आणि आपण ते बोलून व्यक्त करतो. पण आपल्या मनातला भाव हा बरेचदा वैयक्तिक स्वरूपाचा असतो. याउलट कलाकार, सर्जनशील कलावंत जो असतो तो ज्या वेळेला व्यक्त होतो त्यावेळेला ते मात्र वैश्विक स्वरूपाचं ठरतं. ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातलं जणू काही ते आपल्या कलेच्या माध्यमातून सांगताहेत असं आपल्याला वाटतं आणि हीच कलाकाराची मोठी खूण आहे. हेच कलाकाराचं यश असतं. त्याच्या शब्दातून, चित्रातून व्यक्त होणारे भाव हे तुमचे, माझे, अनेकांचे असतात. त्यासाठी वेगवेगळं माध्यम ही मंडळी निवडत असतात. कुणी काव्यातून, कुणी कथेतून, कुणी नाटकातून, कुणी सिनेमातून. आज आपल्या भेटीला आलेल्या या कलाकाराने रंग, रेषा, कागद, शब्द आणि सूर इतक्या सगळ्या माध्यमांना साथ घातली आणि आपल्या गाण्यातून, चित्रातून, अक्षरातून, शब्दातून विविध कलाकृती साकार करत प्रतिसाद दिला. असा हा कलाकार आपल्या भेटीला आलेला आहे. देवी शारदेचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही असं म्हणावंसं वाटतं. शब्दातून चित्र आणि चित्रातून शब्द उमटवणारा हा कविमित्र, गीतकार, संगीतकार, चित्रकार, निवेदक, मुलाखतकार मिलिंद जोशी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आता इतकं मी बोलल्यानंतर मला वाटतं आता सूर ऐकण्यासाठी रसिकसुद्धा उत्सुक आहेत, तर आपण गाण्याने सुरुवात करूया. मिलिंद, त्याआधी थोडंसं मी बोलतो. सर्वांना नमस्कार. आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मला खरोखर खूप मनोमन आणि मनपूर्वक आनंद झालेला आहे की इतक्या प्रगल्भ लोकांनी इथे इतकी वर्षे येऊन स्वतःचं मन, स्वतःचा अभ्यास, स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे.
त्यामुळे या मंचावर येणं हेच खूप मी भाग्याचं समजतो आणि विशेषतः इतक्या महत्त्वाच्या वर्षी. तर आमचा आर्चिस्टचा आणि माझा तुम्हा सर्वांना नमस्कार. आणि नेहाजींनी मगाशी बरंच कौतुक केलं आहे, तर मी फक्त त्या क्रिएटिव्ह प्रोसेस बद्दल, म्हणजे कविता म्हणजे काय वगैरे असा एक प्रश्न खूप मोठा येतो. तर खूपच कठीण उत्तरं त्याची देता येऊ शकतात की कविता म्हणजे काय, सुचते कशी वगैरे. त्याच्यापेक्षा मी जरा सोप्या पद्धतीने आणि गाऊन त्याचं उत्तर देतो की कविता म्हणजे काय असते. अरे वा वा, जरूर. मॉनिटरमध्ये व्हॉइस, मॉनिटरमध्ये तर कविता म्हणजे काय? ऐकू येते दिसते त्याहून, ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. शब्दांआधी शब्दानंतर, शब्दांआधी शब्दानंतर सुरूच असते कविता. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. शब्दांआधी शब्दानंतर सुरूच असते कविता. ऐकू येते दिसते मनातले उमटे डोळ्यातून आणि समजते कोणा. मनातले उमटे डोळ्यातून आणि समजते कोणा. त्यानंतर मग, त्यानंतर मग, त्यानंतर मग शाई आणि कागद होते कविता. ऐकू येते दिसते त्याहून. कुणा पटो ना पटो, कवितेबद्दल आहे. कुणा पटो ना पटो वाटू दे अगदी कुणास खोटी. कुणा पटो ना पटो वाटू दे अगदी कुणास खोटी. प्रत्येकाच्या लेखी, प्रत्येकाच्या लेखी त्याची खरीच असते कविता. ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. शब्दांआधी शब्दानंतर सुरूच असते कविता.
ऐकू येते दिसते त्याहून, ऐकू येते दिसते त्याहून, ऐकू येते दिसते त्याहून, बरीच असते कविता. वा वा वा, क्या बात आहे. धन्यवाद. ऐकू येते ते दिसते त्याहूनही बरीच असते कविता. मग अशी कविता तुला वश आहे, शब्द अगदी जवळचे आहेत. मग कला क्षेत्रातल्या कारकिर्दीची सुरुवात ही कवितेपासून झाली का? नाही, खरं म्हणजे कविता आत्ता तर भेटली आहे मला काही वर्षांपूर्वी. बरं, अच्छा. म्हणजे आता जरा गमतीदार माझ्या मनात काहीतरी उमटलं म्हणून सांगूनच टाकतो. हा, हा. मी शेवटी यशवंत देव सरांचा शिष्य आहे हा. आणि त्यांच्याच एरियामध्ये येऊन बसलोय म्हटल्यानंतर थोडंसं मिश्किल वा. बोलायला हरकत नाही. की काय म्हटलं तर कविता, काय कविता, कविता, शब्द हे सगळे वश आहेत हा, तुला. हा. पण मग कवितेपासूनच कारकिर्दीची सुरुवात झाली का, कला क्षेत्रातली कविता वाटचाल? भेटते हा, कधी कविता भेटली वगैरे. तर तसं म्हटलं तर कविता मला रोज भेटते, कारण आमच्या स्वयंपाकवाल्या बाईंचं नाव कविता आहे. काय असो. बरं. पण खरी जी कविता आपण लिहिण्याची, मनातली कविता जी आत्ता मी म्हटलं, ती कविता खरं म्हणजे एक 8-10 वर्षांपूर्वी हो. भेटली, म्हणजे स्वतः लिहिण्याच्या बाबतीत. पण मी कॉलेजमध्ये असताना खूप चांगल्या चांगल्या कवींच्या कविता मला वाचायला मिळाल्या. तर मला असं वाटतं की त्या वाचनातून पहिल्यांदा मला कविता भेटली आणि ते संस्कार सुरू झाले कुठेतरी मनावर. आरती प्रभू, ग्रेस, मंगेश वा. पाडगावकर, शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, किती नावं घ्यायची. वा. आणि ते संस्कार अजून चालूच आहेत, कारण अजूनही खूप चांगले चांगले कवी येतातच आहेत. आणि म्हणजे मला वाटतं पुस्तक वाचनाचा जो छंद आहे, तो जो संस्कार आहे, तो संक्रमित होत झिरपत झिरपत स्वतःला काहीतरी लिहावंसं वाटलं आणि मग कविता उमटली का? तसंच झालं. आणि खरं म्हणजे माझं लिहिणं जाहिरात क्षेत्रातून सुरू झालं असं पण म्हणता येईल. मी कमर्शियल आर्ट्स केलं अकॅडमिकली आणि इथे एका जाहिरात संस्थेत होतो, बीज ॲडव्हर्टायझिंग नावाची. अच्छा. हां, म्हणजे बीज ॲडव्हर्टायझिंग कोणाची होती याची ओळख सांगायची झाली तर मी सांगेन की ज्यांचा मुलगा अवधूत गुप्ते आहे. बरं, अच्छा. अवधूत गुप्तेच्या वडिलांची असं मी म्हणणार नाही, कारण की ते मला आधी भेटले आणि त्यांनी पण खूप संस्कार वेगवेगळे केले. बरं. तर त्या जाहिरात संस्थेत असताना गुप्ते साहेबांना सवय होती की प्रत्येकाला काहीतरी जास्त आणखीन स्ट्रेच करायला प्रयत्न करायचा, की बघ तू लिहून बघ असं ते म्हणायचे. तर मी ते गद्य कॉपी रायटिंग सुरू झालं थोडंसं. आणि मग ते जैन पाईप्स म्हणून त्यांचं प्रॉडक्टची जाहिरात, त्यांच्याकडे क्लायंट होता, तर त्यांची जिंगल करायची होती. तर तेव्हा म्हणले बघ तूच लिहून बघ आणि तूच संगीत दे. तर त्या अर्थी सुरुवात माझी लिहिण्याची सुद्धा आणि कमर्शियल संगीताची सुद्धा. आठवते का जाहिरात काय होती ती? नाही. बरं, मग त्यावेळेला म्हणजे जिंगलच्या निमित्ताने तेव्हा कधीतरी तेव्हा लेखन लिहिणं झालं थोडंसं सुरू झालं. आणि दुसरं मी कंपोज करायला मात्र आधीपासून सुरुवात केली होती. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच अनेक कविता वाचायचो, तर सूर येऊ लागले होते. आणि त्यातून पहिला चॅलेंज मला असा आला की जसं एखादं गीत आपल्याला मिळतं कंपोज करायला, किंवा गीत मुद्दाम तयार केलं ना की ते एका मापाचं असतं. म्हणजे साधारण इकडे तिकडे ते जात नाही की एखादा मुखडा असेल त्यानंतर अंतरा, त्याचं एक नुसतं ते लिहिलेलं सुद्धा दिसलं तर ते असं एका मापाचं दिसतं कागदावर, त्याचा आकार सुद्धा. कवितेचं तसं नसतं, कारण कविता मुळात दुसऱ्यासाठी लिहिलेलीच नसते. कविता हे स्वतःचं एक्सप्रेशन असतं. आपण ती छापतो, आपल्याला ते आवडते, हे सगळं ठीक आहे. पण खरी जी कविता आहे, आत्ममग्न हुंकार ज्याला म्हणता येईल, तर ती काय कोणासाठी लिहिलेली नसते. त्यामुळे त्यातली वृत्तबद्धता सलग आली तर आली, नाहीतर मध्ये काही जर वेगळ्या एक्सप्रेशनचं आलं, तिथे कमी छोट्या लांबीच्या ओळी आल्या किंवा पॉज आला, तर असं अनेक फरक पडत जातात. तर त्यामुळे कविता कंपोज करताना मला तो फॉर्मॅट एक चॅलेंजिंग होत गेला. अच्छा. तिथे पण कविता हा प्रकार खूप जवळचा लहानपणापासून होता? लहानपणापासून नाही म्हणता येणार परत एकदा. म्हणजे अगदी लहानपणी माझं सुरुवात म्हणजे कलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाणं आणि चित्रकला, म्हणजे गायन आणि चित्रकला, कारण माझी आई क्लासिकल गायची. तर तेव्हापासून सुरू झालं आणि मी गाणी गायचो आणि चित्र पण काढायचो. असं दोन्ही मी एकत्र लहानपणापासून करत आलो असं आठवतं मला. मला माझं पहिलं चित्र पण आठवतं आणि पहिलं कंपोज केलेलं गाणं पण आठवतं. अरे वा, त्याकडे सुद्धा आपण येऊया. म्हणजे आज संगीतकार, गायक, चित्रकार, कवी, गीतकार, हस्तकलाकार, मुलाखतकार, संवादक, निवेदक, इतक्या
वेगवेगळ्या कला आणि विद्या यांनी श्रीमंती असलेलं असं हे व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे आणि यातला एक एक पैलू आज आपण उलगडणार आहोत. पण सर्वसाधारणपणे आत्ता यांचं काय चालू आहे, ती सध्या काय करते असं म्हणतात. हा सध्या काय करतो? हां, तर तसं मिलिंद जोशी सध्या काय करत आहेत, लेटेस्ट अपडेट? याचं उत्तर सोपं आहे. म्हणजे मी मुंबईत जेव्हा पहिल्यांदा आलो 89 साली, देव सरांना जेव्हा भेटलो म्हणलो, तेव्हा मी केवळ एक गायक म्हणून करायचं माझ्या मनात होतं. मी गात होतो तेव्हा. बाकी चाल लावणं थोडं थोडं सुरू झालेलं होतं, पण गायक म्हणून आपण जास्त काम करूया असं डोक्यात होतं. तर नंतर मग बरीच डायव्हर्शन्स, बऱ्याच गोष्टी मी कंपोजही करायला लागलो, मी नेपथ्य रचना पण केल्या, मी चित्रही काढायला लागलो, मुखपृष्ठ पण केली अनेक पुस्तकांची. असं करत करत मला असं वाटतं की कुठेतरी गाणं थोडंसं बॅक सीटला गेलं होतं. आता मी गाणं परत फ्रंट सीटला आणलं आहे आणि मधल्या काळात जो कवितांचा अभ्यास झाला आहे, कविता लेखन सुरू झालं आहे, तर माझ्या कवितांचा असा मी एक नवा कार्यक्रम पूर्णपणे, असंच होतं ना तुलाही, असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे. तेच माझ्या कविता संग्रहाचं सुद्धा नाव आहे, असंच होतं ना तुलाही. असंच होतं ना तुलाही. जसं मिलिंदला वाटतंय तसंच तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना होतंय ना. आणि मी एक गोष्ट त्याच्यात गमतीदार केली, म्हणजे त्या नावामध्ये कटाक्षाने पाळली, कारण ते सगळं डिझायनिंग मीच केलं आहे. तर त्या असंच होतं ना तुलाहीच्या पुढे प्रश्नचिन्ह नाही दिलंय मी, कारण त्याचं उत्तर नाही असं येऊ शकतं. तर मी त्याच्या पुढे फक्त डॉट्स दिलेत 3. असंच होतं ना तुलाही, उद्गार आहे तो. वा. तर त्या तो कार्यक्रम मी सध्या लेटेस्ट म्हणजे काय तर तो सुरू केला आहे. थिएटर शोज पण, कॉन्ट्रॅक्ट शोज पण केले. तर 27 आणि 28 एप्रिलला, 27ला बोरिवलीला, 28ला ठाण्याला, कोणी तुम्ही असाल तर जरूर या. आहे कार्यक्रम. आता कवितांचा असा हा कार्यक्रम आहे, कविता आणि गाणी. तर आम्हाला एखादी कविता ऐकवणार का? कविता ऐकवणार. मी मुक्तछंद सुद्धा लिहितो. मी अगदी छोट्या छोट्या आकाराच्या, म्हणजे 4 ओळी 6 ओळी अशा पण कविता लिहित आलो आहे. आणि गझल पण लिहितो. तर त्यातले एक जरा मूड लाईटच ठेवूया. अगदी जरूर. गझल ऐकवतो, पण गझल आपल्याला वाटतं ना की गझल म्हणजे खूप फक्त रोमॅन्टिकच असते, किंवा रोमॅन्टिकमध्ये सुद्धा दुःखाचीच असते, असं वगैरे काही नसतं. म्हणजे आपल्याला सुरेश भट साहेबांनी सामाजिक गझल कशी असते ते दाखवून दिलं आहे. तर मी तुम्हाला ऐकवणार ती गझल मात्र आहे चहाबद्दलची. चहाबद्दलची असू शकते. तर ती अशी आहे बघा, तुम्हाला पटते का? की चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो. चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो. कुणाला कब्बशीमध्ये, कुणाला ग्लास आवडतो. हलकी फुलकी, याच्यात तुम्ही असं प्रचंड असं ट्विस्ट वगैरे नाही आहे, पण पटणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. अच्छा, गझलबद्दल एक छोटीशी नोंद सांगतो तुम्हाला. आपल्याला वाटतं गझल हा गाण्याचा प्रकार आहे. आपण गझल म्हटलं की जगजीत सिंगची गझल, मेहदी हसनची गझल, गुलाम अलींची गझल असं म्हणतो. असं नाही आहे. गझल हा मुळात लिहिण्याचा प्रकार आहे आणि त्याचं एक व्याकरण आहे, त्याचे नियम आहेत. तर जसं सोपं सांगायचं झालं ना की ह्याच्यामध्ये चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो. कुणाला कब्बशीमध्ये, कुणाला ग्लास आवडतो. त्याच्यात आवडतो दोन्ही ओळींमध्ये आलंय बघा शेवटी. हो, बरोबर. त्याला म्हणतात रदीफ. आणि खास आवडतो आहे पहिल्या ओळीमध्ये, आणि दुसऱ्या ओळीमध्ये ग्लास आवडतो आहे. तर याच्यात स्वरसाम्यता, ध्वनिसाम्यता आहे. त्याला काफिया म्हणतात. तर त्या शब्दामध्ये स आहेच बघा, खास, ग्लास, आणि त्याच्या आधी आ आहे. बरोबर. आस आहे थोडक्यात, म्हणजे तिथे खास, ग्लास. तर आणि गझलमध्ये कसं असतं की पहिल्या 2 ओळींमध्ये, ज्याला मतला म्हणतात, त्याच्यामध्ये दोन्ही ओळींमध्ये तो शेवटचा शब्द रदीफ असावा लागतो. पण पुढचे जे शेर असतात, पुढच्या ज्या द्विपदी असतात, त्यातल्या पहिल्या ओळीला मुक्तता आहे नियमांपासून. दुसऱ्या ओळीत मात्र तो शेवटचा शब्द यावा लागतो. आणि त्या शेवटच्या आधीचा शब्द सुद्धा तो स वाला यावा लागेल, जसं इथे खास ग्लास आलाय तसं. तर त्या पद्धतीने तुम्ही ऐका. चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो. कुणाला कब्बशीमध्ये, कुणाला ग्लास आवडतो. चहा हातात आल्यावर जरा होतेच ना घाई. चहा हातात आल्यावर जरा होतेच ना घाई. कपाचा लागतो चटका तरी तो त्रास आवडतो. वा वा वा. चहा आवडणाऱ्या मंडळींनी माना डोलावल्यात. माना डोललेल्या, टाळ्या पण आल्या आहेत. तर असं मोकळेपणा ठेवूया, टाळ्या जरूर वाजवा, मला खूप आवडतात.
धन्यवाद. तर पुढचा शेर आहे की चहाची जीभ चिकटली बघा मिट्ट म्हणताना. चहाची मिट्ट गोडी वाटते कोणा महत्वाची, चहाची मिट्ट गोडी वाटते कोणा महत्वाची, कुणाला फक्त थोडा साखरेचा वास आवडतो. बर ते सहसा येत आहे बघा सगळीकडे. तेव्हा पहिल्यापासून बघितलं तर खास ग्लास त्रास तिथपासून वासपर्यंत आलेलं आहे की चहाची मिट्ट गोडी वाटते कोणा महत्वाची, कुणाला फक्त थोडा साखरेचा वास आवडतो, जसा जो मूड असतो त्याप्रमाणे आवडे फ्लेवर. जसा जो मूड असतो त्याप्रमाणे आला ना इंग्रजी शब्द हो, पण तो सहज flavor. आला. हा येऊ द्यावा. जसा जो मूड असतो त्याप्रमाणे आवडे फ्लेवर, कुणा अद्रक कुणाला मस्त लेमन ग्रास आवडतो. वा चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो. हे सगळं ठीक आहे, होय गंमत आहे, पण शेवटचा जो शेर आहे, या शेवटच्या शेरामध्ये ही गझल लिहिण्याचं कारण आहे. आधीचा शेर होता जसा जो मूड असतो त्याप्रमाणे आवडे फ्लेवर, कुणा अद्रक कुणाला मस्त लेमन ग्रास आवडतो, आणि शेवटी चहा हे फक्त आहे भेटण्याचे नाव रे दुसरे. वा 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 चहा हे फक्त आहे भेटण्याचे नाव रे दुसरे, कुणाला भेट आवडते चहा नावास आवडतो. चहा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा खास आवडतो, कुणाला कब्बशीमध्ये कुणाला ग्लास आवडतो. क्या बात आहे, मस्त. हे गझल म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे खूप गंभीर काहीतरी विचार असेल किंवा ज्याच्यामध्ये वेदना आहे, विरह आहे, असं सर्वसाधारण समज असा असतो. परंतु ही गझल ही अगदी तुमच्या आमच्या मनातली आणि सहज स्वाभाविक भावना आहे मला वाटतं, नाही का? कार्यक्रमाच्या ओघात गझलच पण वेगळ्या विषयांवरचं असं काही गाऊन पण ऐकवणार आहे. बरं बरं बरं, नक्की नक्की. बरं, कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, हा आपल्याकडे सनातन वाद आहे किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळे विचार असतात. तर तुला स्वतःला काय वाटतं का कला हेच जीवन? काय सांगशील? म्हणजे आज फक्त गाणी ऐकवणं आणि कविता ऐकवणं एवढा उद्देश नाही आहे, तर त्यातून विचारही व्यक्त होणार आहेत. तू स्वतः याकडे कसं पाहतोस? याचं उत्तर जीवन संपलं तरी देता येणार नाही खरं म्हणजे. पण मला असं वाटतं की कला ही जीवनशैली असली तर अच्छा, फार सोप्या होतात गोष्टी. माझी जीवनशैली आहे कला असं मला वाटतं. त्यामुळेच मी वेगवेगळ्या कलांमधनं मुसाफिरी करून येऊ शकतो आणि अनेक गोष्टी म्हणजे आता अशा पद्धतीने कला ही जीवनशैली बघणाऱ्याच्या बायकोची काय स्थिती असते ती मनीषा तुम्हाला सांगू शकेल. आज इथे मनीषा समोर आहेत आहेत. पण जीवनशैली म्हणताना म्हणजे ह्या कलाकाराचा दिनक्रम नेमका काय असतो? काहीच नसतो, दिनक्रम नसतो, काळ वेळ नसतो. हे दुसरं वाक्य मनीषाला जास्त पटेल. आणि कारण की दुसरा त्याचा पैलू असा आहे की एकतर सतत मनात काहीतरी चालू असतं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कमर्शियली काम करत असता, जे मी या सगळ्या कलांमध्ये प्रोफेशनली काम केलेलं आहे, तर तुम्हाला आत्ता सुचते किंवा आत्ता सुचत नाही हे म्हणणं परवडत नाही. त्यामुळे कधी कधी डेडलाईन हा सुद्धा एक भाग असतो. इन्स्टंट पण लागतं आणि आपल्या मते जे चांगलं तिथपर्यंत पण पोचता यावं लागतं. त्यामुळे ती शैलीच ठेवावी लागते जीवनशैली म्हणून कलेची, की आता मला करायचं म्हटल्यावर काय बरं मागच्या वेळेस केलं होतं, आता करूया असं आठवायला आणि करायला वेळ नसतो. पण म्हणजे उठल्यानंतर आज आता चित्र काढायचं आहे किंवा आज मला कविता लिहायची किंवा काही गद्यलेखन करायचं आहे असं ठरलेलं असतं का? सकाळी उठल्यानंतर जे मनात येतं त्याप्रमाणे कलाकार व्यक्त होत असतो का गाणं गाऊन? माझं तरी तसंच आहे. हां, म्हणजे बाकी कलाकार, प्रत्येक कलाकाराचं प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी वेगळं असेल याची मला खात्री आहे. माझं तरी तसंच आहे की मला खरं म्हणजे आधी कळत नाही की आता आपण कविता लिहिणार आहोत. लिहून झाल्यावर कळतं की आपण कविता लिहिली. चालीचंही तसंच. चित्रसुद्धा प्रत्यक्ष काढायला नंतर सुरुवात होते, पण ते चित्र मनात उमटलेलं असतं आणि ते उमटायच्या आधी नाही कळत. म्हणजे आधी त्याचा विचार सुरू असतो. विचार नाही, विचाराच्याही आधीची स्थिती. बरं, त्याचा फील क्रिएट होतो मनामध्ये. वाव. एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला की इकडे TIFR आहे ना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तर तिथे मनीषा आणि आम्ही गाणं शिकवायला जायचो.
तिथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंडर त्यांनी गाणं शिकायला, म्हणजे तिथे अगदी न्यूक्लिअर डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील ते सुद्धा आणि त्यांच्या ड्रायव्हर्सपैकी कुणीसुद्धा असे सगळे मांडीला मांडी लावून गाणं शिकायचे. फार मजा यायची. तर तिथे जेवायला बसलेलो असताना एक छान कॉमन कॅन्टीन आहे, तिथे एक शास्त्रज्ञ होते समोर. ते अगदी टिपिकल शास्त्रज्ञ, म्हणजे ते शास्त्रज्ञ हे ते कोणी दुरून पाहिलं तरी कळेल की हा माणूस शास्त्रज्ञ आहे. म्हणजे काय तर असं हरवलेलाच होता तो माणूस. म्हणजे या टेबलावर समोरच बसले होते, म्हणजे किती अंतर असणार ना. ते जेवत होते असं असं करत. आणि माझ्याबरोबर जे डॉक्टर होते, डॉक्टर आगरकर, ज्यांनी आम्हाला तिकडे बोलवलं होतं, त्यांनी ओळख करून दिली फार कौतुकाने की मिलिंद जोशी आहेत, हे संगीतकार आहेत, कलाकार माणूस आहे वगैरे वगैरे. तर त्याने असं जेवता जेवता विचारलं, म्हणे ओके व्हॉट डू यू डू. अच्छा. म्हणजे आधीचं ऐकलेलं नव्हतंच त्यांनी काय ते. तर मग म्हटलं यांना एक आता छानपैकी यांच्याशी डिस्कशन आवश्यक आहे, छोटंसं का होईना. म्हटलं ॲक्च्युली आपलं काम सेम आहे. शास्त्रज्ञ होते ते. म्हटलं ॲक्च्युली आपलं काम सेम आहे. ते म्हणे कसं काय असं म्हणल्यावर त्यांचे कान टवकारले गेले. आणि कसं काय म्हटलं बघा, म्हणजे आता जे मनात फील येतो म्हटलं ना, त्याच्यावरून मला आठवलं. मी म्हटलं बघा, तुम्ही पण असा काहीतरी विचार करता ना की असं व्हायला हवं, म्हणजे लाईट लागायला हवा, उजेड, वीज आपल्याला हातात यायला हवी, असं विचार केल्यावर मग खूप प्रयत्न झाले आणि मग काहीतरी केल्यावर दिवा लागला. बरोबर. पण तोपर्यंत अनेक प्रयत्न सफल झाले नाहीत. तर म्हटलं तुम्ही जसं करता ना शास्त्रज्ञ लोक, की तुमच्या मनात एक कल्पना असते आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी काय करावं हे तुम्ही तुमच्या शास्त्रातनं करता. आम्ही तसंच करतो. एक चित्र माझ्या मनात उमटलेलं असेल तर ते त्या 2 डायमेन्शनल ह्याच्यावर कॅनव्हासवर कसं आणायचं, किंवा एक जर मनात भावना उमटली असेल, परिणाम असेल, फील असेल, तर तो कोणत्या स्वररचनेतून मला योग्य पद्धतीने समोर आणता येईल असं माझ्या मनात काहीतरी उमटलेलं असतं. आणि मग मी शोधू लागतो की ही स्वररचना माझ्या हव्या त्या फीलची आहे का. आणि मग काही जमतात, काही जमत नाही. मग शेवटी एखादी वाटते की हां ही बऱ्यापैकी तशी आहे. म्हटलं त्या अर्थी आपलं काम खूप सेम आहे की आपण आधी मनात परिणाम येतो आणि मग आपण प्रत्यक्ष उमटवतो. वा वा. म्हणजे त्यांना नाहीच पटलं पण हे. अच्छा. नाही, कारण ते म्हणाले की आय डोंट थिंक सो असं म्हणले आणि परत जेवायला लागले. बरं, शब्द आधी का सूर आधी, असं तर पूर्वी असं म्हणायचं की त्यांचे शब्द जे असतात ना एखाद्या कवीचे, ते चाल घेऊनच जन्माला येतात. पण नंतरच्या काळात मात्र सूर आधी, एखादी सुरावट दिली जाते आणि त्याच्यावरती गीतकार शब्द लिहित असतो. तुझ्या बाबतीत कसं आहे, म्हणजे काय ह्यातलं आधी किंवा अधिक आवडतं? एक त्यातलं आधी सांगतो की असं नाही आहे, म्हणजे चालीवर गाणं बनवणं हे सुद्धा अनेक वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे अगदी 50 वर्षापूर्वी सुद्धा ही गोष्ट केली जायची. आता ती जरा जास्त वाढली आहे. म्हटलं तर आधी शब्द आणि मग सूर, असं 2 टोकं आहेत ती. त्या दोघांनी मध्ये यावं लागतं. बरं. म्हणजे त्यांचं लग्न व्हावं लागतं शब्द आणि सूर यांचं. नुसते एका टोकाला शब्द असून चालत नाहीत. त्यांनी थोडं सुरांच्या दिशेला यावं लागतं आणि सुरांनी शब्दांच्या दिशेला, शब्दांच्या ध्वनीच्या दिशेला यावं लागतं. त्यामुळे मला ते कुठल्याही टोकाने सुरू करायला हल्ली आवडायला लागलंय. मला सुरुवातीला मलाही असंच वाटायचं आणि मलाही तेच जास्त आवडायचं, कारण मी कविता जास्त वाचलेल्या होत्या की असं कसं चाल, कारण चालीला काय नक्की थोडीच असतं. त्या चालीवर तुम्ही वेगवेगळे शब्द लिहू शकता. त्याच्यापेक्षा शब्द तुम्ही नेमके लिहिलेले असता, मग तुम्ही चाल लावावी. पण मला नंतर मी जास्त कंपोज पण करायला लागल्यावर, जास्त कमर्शियल कामं पण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती एक व्यावहारिक गरजसुद्धा आहे, चाली आधी करणं ही. आणि मी त्याच्यावरही लिहायला लागलो. त्यामुळे आता मला दोन्ही पद्धती आवडतात आणि दोन्ही अवगत आहेत. अच्छा. कारण दोन्हीचा वेगळा अभ्यास आहे. बरं. एक फायदा त्याचा असा आहे, चालीवर जेव्हा आपण करतो ना, चालीवर जेव्हा लिहितो, म्हणजे जो चॅलेंज मी कवितेला कंपोज करताना घेतला होता की कोणत्याही साईजची ओळ येते आणि मग मला ती कंपोजिशनमध्ये हँडल करायची आहे, चालीवर एक्झॅक्टली तेच असतं की जेव्हा नुसती चाल आधी केलेली असते तेव्हा कोणत्याही लांबीची ओळ, फ्रेज, म्युझिकल फ्रेज येते आणि त्याच्यावर बसणारा शब्द लिहायचा असतो. त्यामुळे ती जी फ्रेज ऐकू आली त्याचा ऱ्हस्व-दीर्घाचा क्रम आपल्याला ऐकू यावा लागतो आणि मग ते शब्द लिहावे लागतात. वा. बरं. त्यामुळे ते दोन्ही सेमच गोष्टी आहेत असं मला वाटतं. आणि दोन्ही आवडतं आणि दोन्ही अवगत झालेलं आहे. अर्थात अभ्यास आहे निश्चितच. बरं, एखादा काळ, एखादी परिस्थिती ही सुद्धा व्यक्तीला किंवा कलाकाराला व्यक्त होण्यासाठी प्रेरित करत असते. जसा कोविडचा एक अत्यंत कठीण काळ ज्याच्यामधून आपण सगळेच गेलो आणि
त्या काळात खरंच सगळ्यांचीच अवस्था बिकट होती. अशा वेळेला कुठेतरी एक आशावाद जागवणारे असे शब्द तू एका अभंगातून व्यक्त झालास. तो अभंग आम्हाला ऐकवशील का? आणि त्याची थोडी पार्श्वभूमीसुद्धा. हा माईक चालू करा, सिंगिंग माईक. हा बोलण्याचा सध्या बंद करतोय मी. आणि मॉनिटरमधला माझा शार्पनेस कमी करता येईल थोडा सिंगिंग माईकचा. तर आपण सगळ्यांनीच तो पॅन्डेमिकचा भयंकर काळ बघितला आहे, ज्याच्यामध्ये आशा जवळजवळ संपतच चालली होती आणि त्याची कारणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते आता बोलायचं कारण नाही. पण अशाही वेळेस एक कलाकार म्हणून मला असं वाटलं की नाही, हे संपणार नाही, शेवटी विश्व आहे. आणि त्याबद्दलच्या ओळी आल्या, म्हणजे तो लिहूया म्हणून मी लिहिलेला अभंग नाही आहे, ते कुठेतरी एक विश्वमंगल कामना माझ्या मनात उमटली असावी असं मला वाटतं. तर ते ऐकवतो. शब्द असे आहेत. दिसू दे रे आता, दिसू दे रे आता, उजेडाची वाट. दिसू दे रे आता, उजेडाची वाट. दिसू दे रे आता, उजेडाची वाट. सुखाची पाट, सुखाची पाट. चराचरा दिसू दे रे आता, उजेडाची वाट. सुखाची पाट. चराचरा दिसू दे रे आता, उजेडाची वाट. उजेडी न्हाऊ दे तिमिराच्या राती. उजेडी न्हाऊ दे तिमिराच्या राती. मनोमनी ज्योती, मनोमनी ज्योती. चैतन्याच्या दिसू दे रे आता, उजेडाची वाट. होवो चराचरी आनंद सोहळा. होवो चराचरी, होवो चराचरी, होवो चराचरी. आनंद सोहळा. प्रकाश वेगळा, प्रकाश वेगळा, प्रकाश वेगळा. दिसोयावा दिसू दे रे आता,
उजेडाची वाट दिसू दे रे आता, उजेडाची वाट सुखाची पहाट, सुखाची पाट चराचरा दिसू दे रे आता, उजेडाची वाट, उजेडाची वाट, उजेडाची वाट. वा 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 वा, फार सुंदर. दिसू दे रे आता उजेडाची वाट. आणि चराचरामध्ये आनंद सोहळा पुन्हा सुरू होणार आहे, निर्माण होणार आहे, हे त्या काळामध्ये म्हणणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि असा आशावाद हा सर्वसामान्यांमध्ये रुजवण्याचं किंवा पुन्हा त्यांच्यामध्ये जागा करण्याचं काम हे तुम्ही कलाकार मंडळी करत असता. हे यूट्यूबवर आहे हे गाणं, आनंद भाटेने गायले, फार सुरेख वा गायले. वा वा, ऐका जरूर. नक्की नक्की. तर या गाण्याने आत्ता सगळेच जण मुग्ध झाले होते खरोखरच अभंग ऐकून, आणि त्यातले शब्द आणि भाव दोन्ही फार सुंदर आहे. धन्यवाद. कमर्शियली किंवा प्रोफेशनली आपण ज्याला काम करणं म्हणतो, तुझी एकूण 35 वर्षांची कारकीर्द आत्तापर्यंत झाली आहे, तर पहिलं गाणं प्रोफेशनली केलेलं कोणतं हे आठवतंय का? आवाज बोलण्याचा का गाण्याचा? गाण्याचा व्हॉइस जास्त हवा आहे. अच्छा ठीक, सांगते ना. हां बरं, हां. प्रोफेशनली केलेलं पहिलं गाणं म्हणजे गायन केलं आधी का आधी संगीत दिग्दर्शन? खरं म्हणजे जाहिरात तिकडे, आणि काय बरं प्रोफेशनली रेकॉर्ड केलेलं पहिलं गाणं आता आठवणं कठीण जाते. पण मग अशी काहीतरी म्हणलो, कोणतं गाणं बोलतं आठवत नाही खरंच. मनीषा आठवतंय तुला? नाही आठवते. नाटक सिनेमा म्हणजे पहिलं असं म्हणून नाही आठवत आहे, पण नाही. पहिली लावलेली चाल आठवते, ती ऐकू का? हो जरूर ती जरूर. मी 6वीत लावली होती. 6वीत होतो मी तेव्हा, आणि आम्ही तेव्हा जळगावला राहायचो. माझे वडील बँकेत होते, तर 2-2 वर्षांनी 3-3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. त्यामुळे मला खूप गावं बघायला मिळाली, खूप प्रकारची बोली ऐकायला मिळाली मराठीमधलीच. तर जळगाव आकाशवाणीकडनं खूप सुंदर संगीत सभा आणि काव्य वाचनाचे कार्यक्रम व्हायचे. त्याच्यात मला, मी 6वीत असताना भाऊसाहेब पाटणकरांची एक मैफल ऐकायला मिळाली, आणि मी मेस्मराईज झालो. म्हटलं ही काहीतरी गंमत आहे. त्यांच्या गझल होत्या, इतर कविता पण होत्या. ती गझल कळण्याचं वय होतं का ते? म्हणजे ते तुम्ही चाल ऐकल्यावर सांगा. बरं. कारण की असं झालं खरं. मी ती, आणि काय झालं, ती तो कार्यक्रम संपल्यावर मी आईच्या मागे लागलो की मला ते पुस्तक हवं आहे. तिथे पुस्तकं होती ठेवलेली. म्हटलं मला ते पुस्तक हवं आहे. जिंदा दिल नावाचं पुस्तक होतं ते, आणि त्याचं मला अजून कव्हर पण आठवतं. माझी जरा पिक्टोरियल मेमरी पण स्ट्रॉंग आहे. तर मी म्हटलं मला हवंच आहे ते पुस्तक. तर आई म्हणे की अरे तुला काय करायचं, तुला काय कळणार आहे त्याच्यातलं? तर म्हटलं नाही, मला हवंच आहे. मी ऐकलंच नाही. मग शेवटी पुस्तक घेऊन दिलं मला आईने, आणि मग ते मी वाचलं घरी गेल्यावर, आणि त्यातल्या एकाला चाल लावली. कारण पेटी होतीच घरात. मला पेटी असंच चाच पडायचो मी तेव्हा, आणि काहीतरी सुचली चाल, तर ती चाल ऐकवतो. थोडं मुखडाच आठवतोय खरं म्हणजे, पुढचे शब्द आठवत नाही, नुसतीच ऐकवतो बिना तबल्याच्या. म्हणजे आता प्रोफेशनली केलेलं पहिलं गाणं आठवत नाहीये, पण ती 6वीतली चाल मात्र छान लक्षात. माझा पिंडच असा आहे की मला ते कमर्शियली पेक्षा मला पहिलं सुचलेलं काय याची किंमत मला फार मोठी वाटते. फार छान. जरूर. आठवलं. शब्द होते की येथुनी आपुले मार्ग निराळे. आता हे तर 6वीच्या वयात. येथुनी आपुले, येथुनी आपुले मार्ग निराळे, येथुनी आपुले मार्ग निराळे, रुचेल तिकडे जाय.
जायचे येथून आपुले मार्ग निराळे रुचेल तिकडे जायचे भेदभाव हा विसरून अवघा चल भेटूया अखेरचे चल भेटूया अखेरचे चल भेटूया अखेरचे. फार फार सुंदर. म्हणजे इयत्ता 6वीमध्ये हे असे इतके भिडणारे शब्द ते स्वरांमध्ये तुम्ही गुंफलेत. आणि म्हणजे आईला तेव्हाच जाणीव झाली असेल का की हा मुलगा नक्कीच कलाक्षेत्रात आहे. पण मग ही कोणाला ऐकवली आधी? आईलाच ऐकवली. हां. आणि मग आईची प्रतिक्रिया काय होती? कौतुकच. हां. आईकडनं नेहमी कौतुकच ऐकायला मिळालं. म्हणजे नंतर क्रिटिसाइज पण करायची ती, हां, हे नाही आहे चांगलं गायला हवंस वगैरे, पण कंपोज केलं याच्याबद्दल कौतुकच झालं. आणि मला गंमत अशी वाटते की हे म्हणजे ही याची खूण आहे असं मला वाटतं की 6वीमध्ये कसं काय कंपोज केलं, हे कसं काय कळलं. तर मला असं वाटतं की जी खरी चांगली कलाकृती असते ना ती वयाच्या आणि काळाच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्पर्श करू शकते. वा. म्हणजे तिथे त्यांनी ज्या मनस्थितीत ते लिहिलं असेल ती मनस्थिती माझ्या त्या वयात येऊ शकते का नाही ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही, पण ही चाल ऐकून मी म्हणू शकतो की हो येऊ शकते, किंवा ॲटलिस्ट त्याचं प्रतिबिंब तरी आपल्या मनावर उमटू शकतं. येथूनही आपले मार्ग निराळे रुचेल तिकडे जायचे भेदभाव हा विसरून अवघा चल भेटूया अखेरच. फार पुढच्या म्हणजे वयाच्या पुढच्या टप्प्यावरची अशी ही कविता किंवा गझल आहे. आणि खरंच फार सुंदर त्याचा आविष्कार हा बालवयातच उमटला. आता पुन्हा आत्ताच्या काळाकडे येते की अनेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन तू केलेलं आहेस. त्याच्यामध्ये बिनधास्त आहे, सेंटिमेंटल आहे, किंवा गोळाबेरीज आहे, सेकंड इनिंग्ज आहे. म्हणजे हल्ली सिनेमांची नावं पण फार सगळी मनोरंजकच खरोखर असतात. तर याच्यातल्या बिनधास्तच्या गाण्यासाठी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. तेव्हा ते झी TV पहिल्यांदा सुरू झालं तेव्हा त्याचं नाव अल्फा होतं. आणि त्यांनी तो पुरस्कार पहिलं वर्ष होतं तेव्हा, त्यामुळे त्याला अल्फा गौरव म्हणायचे. अच्छा. तो उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार पहिल्या सिनेमासाठी मिळाला होता तेव्हा. म्हणजे अल्फा गौरवचा सुद्धा तो पहिला पुरस्कार होता. आणि मिलिंदच्या ह्या बिनधास्त सिनेमातल्या गाण्याला. आणि त्याचं जॉनर सुद्धा खूप वेगळं आहे. बिनधास्त मुळात चित्रपटच निराळा होता आणि त्या प्रकारचं गाणं करणं हे कसं काय घडलं? म्हणजे बाकीची तुझी गाणी आणि हे गाणं याच्यातलं मला एक कला निर्मितीच्या बाबतीत म्हणा किंवा एकूणच वृत्ती म्हणून मला एक वरदान मिळालेलं आहे असं मला वाटतं की माझं लक्ष सगळीकडे असतं, सगळं कळत असतं, सगळं ऐकत असतो, पण मी एका ह्याच्यात अडकून राहत नाही एखाद्या कल्पनेमध्ये की आत्ता कोणत्या पद्धतीची गाणी बनत आहेत, किंवा मी लहानपणापासून जी ऐकत आलो गात आलो त्याचा आणि मी कंपोज करण्याशी संबंध जेव्हा त्याचं खतपाणी म्हणून उपयोग होईल तेव्हाच मी येऊ दिला. ज्या क्षणी आपल्या नॉलेजचा उपयोग आपल्याला आडकाठी घालण्यासाठी येतो तिथे ते नॉलेज थांबतं असं मला वाटतं. बरोबर. तर कारण मी तेव्हा तो बिंदासचा जो जॉनर होता ना तो पॉप म्युझिक टाईपचा होता. आणि त्याच्या आधी मी कसं काय माहिती पण मी एक पॉप अल्बम केलेला होता अस्वस्थ वारे नावाचा. म्हणजे मी कंपोज केला होता. दुसरी माझी ती कॅसेट, तेव्हा कॅसेट असायची. त्यात नंदू भेंडे गायले होते, महालक्ष्मी अय्यर गायले होती, मनीषा गायली होती, मी होतो, रवींद्र साठे गायले होते. रवींद्र साठे यांनी बॅलड गायला होता, पियानोज आणि रवींद्र साठेंचा व्हॉइस. तर ते केलेलं होतं. आणि त्याच्यात एक गाणं जे कंपोज केलं होतं जे तसं अनवट पद्धतीची चाल होती, ते गाऊन दाखवायला सांगू नका प्लीज, ते कठीण आहे खूप. तर ते गाणं ऐकून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींना वाटलं की हे गाणं या सिनेमात हवंच. अच्छा. या सिच्युएशनला हेच गाणं हवं असं वगैरे करून झालं. मग त्या सिच्युएशनसाठी ते वेगळे शब्दही लिहिले गेले. त्या गाण्यामुळे मला सिनेमा मिळाला. आणि नंतर असं झालं की नंतर मग आणखीन 2 गाणी मी कंपोज केली त्यातली.
आणि गंमत बघा, म्हणजे चित्रपट क्षेत्र किती गमतीदार आहे किंवा कोणतंही कलेचं कमर्शियल क्षेत्र किती गमतीदार आहे याचं हे उदाहरण आहे. ज्या गाण्यासाठी मला तो सिनेमा मिळाला संगीत दिग्दर्शक म्हणून, ते गाणं शेवटी चित्रपटात वापरलं गेलं नाही. अरे काय आवडलं नाही म्हणून नाही वापरलं असं नाही आहे. चित्रपटाची पण अनेक कारण असतात ना, की एडिट झाल्यानंतर या ठिकाणी गाणं आलं तर जरा ग्रीप सुटेल असं काहीतरी वाटल्यामुळे ते वापरलं गेलं नाही. तर असं वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी काम करत राहतो मी. आणि त्यातल्या एका खुन्नस असे शब्द आहेत, किशोर कदमनी लिहिलं होतं सौमित्रनी गाणं. तर आता गाण्याचे शब्दच खुन्नस असं असल्यानंतर त्याच्यात असं गोडगोड चाल कशी लावणार, किंवा गोडगोड ध्वनी आवाज नुसते गोडगोड म्हणजे हार्मोनियम, तबला, बासरी बिसरी असं घेऊन कसं करणार ना मी. शब्दातच फोर्स वेगळा, शब्दातच वेगळं आहे. म्हणजे खुन्नस असं नाही चालणार ते करून. तर खुन्नस तुझी नि माझी खुन्नस, तुमची आमची खुन्नस असं ते गाणं होतं. तर म्हटलं आता या चालीला बाकी हे काय करायचं, म्युझिक अरेंजमेंट. तर अतुल राणिंगानी केलं होतं ते अरेंजमेंट. तर मी त्याला सांगितलं होतं, बरं बाय द वे, संगीतकार म्युझिक अरेंजर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वाद्य मेळ कसा वाजायचा, काय त्याच्यात कंपोजिशन्स यायची, हे म्युझिक अरेंजर ठरवतो. पण स्वतःच्या गाण्याला काय पद्धतीचं वाद्यमेळ आणि परिणाम हवा आहे हे संगीतकाराला माहीत असतं आणि ते त्यांनी सांगायचं असतं. तसं मी अतुल राणिंगांना सांगितलं होतं की या गाण्यामध्ये काचा फुटल्याचे, कागद फाटल्याचे, ॲक्सिडेंट झाल्याचे असे सगळे आवाज मला हवे आहेत. अच्छा. त्यामुळे त्याचे जे इंटरल्यूड्स आहेत त्याच्यात सगळे असे दंगल बिंगल झाल्यासारखे आवाज आहेत जवळजवळ. म्हणजे आरडाओरडा नसूनही ते खुन्नस प्रतिध्वनित करणारे आवाज आहेत. इफेक्ट आहे सगळा. वा, हे त्या बिंदास्तमुळे आठवलं. मी आपलं जरा जास्त बोललो तर मला आडवा. नाही आवडतंय ना श्रोत्यांना सुद्धा. काहीच म्हणत नाहीये. अच्छा ठीक आहे मग. बरं, पण मग बाकीचे सिनेमा जे केलेत त्याच्यातलं एखादं जवळचं गाणं किंवा त्याच्यातला काही किस्सा एखाद्या गाण्याचा आम्हाला ऐकायला आवडेल. सिनेमाचा नाही, पण एका टेलिफिल्मसाठी गाणं करत होतो तेव्हाचा एक किस्सा आहे. हिंदी एक टेलिफिल्म होत होती आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि ते माझ्याकडे आले आणि देव कोहली सुप्रसिद्ध गीतकार हिंदीतले, त्यांनी लिहिलेलं गाणं होतं. आणि ते पंजाबी मधला गिद्दा नावाचा प्रकार असतो, म्हणजे गोद भराई सॉन्ग असतं ते, गोद भराईचं गाणं. तर तसं पाहिजे होतं. बरं तेव्हा मला माहीत नव्हतंच की गिद्दा कसा असतो. मी म्हटलं हो, मला हो म्हणायचा स्वभावच आहे माझा. तर त्यातनं मग मी टी सिरीजमध्ये हे सगळं उपलब्ध असतं ना खूप, तर मी खूप कॅसेट्स आणल्या की गिद्दा काय, मग ते कळलं साधारण काय प्रकारचं गाणं असतं. मी कंपोज केलं. ते दिग्दर्शक आले, सकाळी 10 वाजता आले. आता समजा मी वारांची नावं घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की काय, की सोमवारी रेकॉर्डिंग करायचं हे ठरलेलं होतं. स्टुडिओ बुक केलेला होता. साधना सरगम यांना बुक केलेलं होतं. त्याच्यात कोरस लागतो, फिमेल कोरस, तो बुक केलेला होता. त्याच्यात ढोलक, तबला, चिमटा वगैरे ते टिपिकल पंजाबी टाईपचं साईड रिदम आणि ते सगळं, त्या सगळ्या वादकांना बुक केलेलं होतं. गिटारिस्ट बुक केलेलं होतं, कीबोर्डिस्ट बुक, सगळं बुक केलेलं होतं. गाणंच तयार नव्हतं शनिवारी. अच्छा. रेकॉर्डिंग सोमवारी होतं आणि शनिवारी सकाळी 10 वाजता ते दिग्दर्शक आले. मला वाटलं हां आपली तयार आहे, चला पण ऐकूया ना. मी पेटी घेऊन बसलो, ते बसले. मी त्यांना उत्साहाने ऐकवलं पेटीवर गाऊन. त्यांच्या चेहऱ्यावर काही उमटलंच नाही. मग मीच विचारले की काय कसं वाटलं. मजा नाही आया. हे रात्री 12पर्यंत चालू होतं, मजा नाही आया. मग रात्री 12ला सुद्धा काही ती चाल आवडलीच नव्हती. बरं मी तोपर्यंत पेटीवर चाल करून ऐकवायचो आणि त्यांना नाहीच आवडायची. ते म्हणले चलो ठीक आहे, कल देखते और कुछ सोचो असं म्हणून गेले. अच्छा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आले. उद्या रेकॉर्डिंग आहे. सकाळी आले, परत रात्री 12पर्यंत तोच प्रकार झाला आणि नाहीच आवडली त्यांना चाल. आणि ते म्हणाले की फारच नाखुशीने म्हणाले की चलो ठीक है, अभी ये कोई एक उसमें से कर दो रिकॉर्ड, बाकी बना तो है नहीं गाना, अब क्या है, कल तो रिकॉर्ड तो करना पड़ेगा. चलो ठीक आहे असं म्हणून गेले. मला भयंकर वाईट वाटलं. म्हणजे झोपच नाही लागली मला. म्हटलं मग ठीक आहे. मग त्यातली माझ्या मते जी चाल होती ती मी गेलो आणि सकाळी रेकॉर्डिंग सुरू केलं. आधी रिदम ट्रॅक केला वगैरे वगैरे, सगळं ढोलक वगैरे वाजले. आणि मी 3-4 तासांनी बाहेर आलो तर लॉबीमध्ये हा दिग्दर्शक फेऱ्या मारत होता. आणि मी बाहेर आल्या टिपिकल पंजाबी पद्धत, अरे यार क्या गाना बना दिया, असं करून मला घट्ट मिठी मारली. अरे हां असंच झालं माझं की अरे
तर म्हटलं की सर आपको तो बिल्कुल पसंद नहीं आया था ये गाना. अरे नहीं यार क्या वो ढोलक बोलक क्या बढ़िया बज रहा है. मला तेव्हा लक्षात आलं की पहिलंच गाणं ऐकवताना एक ढोलक प्लेअर बरोबर असता तर पहिलीच चाल आवडली असती त्यांना. आणि खरं सांगतो ते रेकॉर्ड केले ती मी माझी पहिलीच चाल रेकॉर्ड केली. अच्छा. आणि त्या 2 दिवसात मी त्यांना 40 चाली करून ऐकवल्या होत्या प्रे पेटी घेऊन. 40 चाली. 40 चाली मोजून मला आठवत आहे. पण म्हणजे असं असतं की एक किस्सा म्हणजे हा तसा पेनफुल आहे, पण मग त्यातनं मला खूप शिकायला मिळालं की संगीतकाराच्या डोक्यात जे सगळं वाजत असतं की हे असं असं ऐकू येईल, तसं दिग्दर्शकाला ऐकू येईलच असं नाही. त्यामुळे त्यांना त्याची कल्पना नव्हती की तर हे अशा गोष्टी खूप घडतात हो, आणि त्याच्यात खूप वेळही जातो. आणि मग नंतर मला अनेक वर्ष काम केल्यावर लक्षात आलं की दरवेळी रिजेक्शनला कारण आपणच असतो असं नाही, समोरच्याला समजलं नाही हे पण असतं बऱ्याचदा. आणि त्यामुळे आपण होकार देत राहायचो. नाही होकार द्यायला पर्यायच नाही. म्हणजे असं व्हायचं अगदी सुरुवातीला जेव्हा संगीतकार म्हणून काम करायला लागलो तेव्हा ऑब्व्हियसली मला तेवढं यायचं नाही चांगलं काम करता, तर रिजेक्टच व्हायचं पटापट. बरं समोरच्या माणसाला काय सांगता येईलच असंही नसायचं, काय नेमकं हां काय हवंय किंवा. आणि मला राग यायचा भयंकर की असं काय यांना कळत नाही, यांना आवडत कसं नाही वगैरे वगैरे वगैरे. मग आता तुम्ही म्हटलं तसं मी विचार केला की पण असं नाही उपयोगाचं ना, त्यांना तर आवडलंच पाहिजे, नाही तर आपण करिअर कसं करणार याच्यामध्ये. मग मी शोधून काढलं की आपल्याला राग का येतो नेमका. डॉक्टर मनोज भाटवडेकर आमचं मनोवैज्ञानिक आमचे मित्र ते आहेत, त्यांच्यासमोर सॉरी तुमच्यासमोर बोलतोय, पण मी शोधून काढलं की मला राग का येतो रिजेक्ट केल्यावर. डॉक्टरांना कौतुक वाटेल. त्यांना तसं खूपच कौतुकच आहे, ते प्रेमानेच पाहतात काय माझ्याकडे. तर मी विचार केला की हे रिजेक्ट होतं आणि आपल्याला राग येतो, तर आपल्याला राग मुळात येतो का. मग त्याचं उत्तर मला असं मिळालं की आपल्याला राग येतो कारण की हे नाही आवडलं म्हटल्यावर दुसरं कसं करायचं हे आपल्याला येत नाही. मग मी तो अभ्यास केला आणि मला राग येणं कमी झालं. अच्छा. आणि मग ते अप्रूव्ह पण व्हायला लागलं. वा. म्हणजे कलाकाराला सुद्धा सतत धडपड, प्रयत्न आणि कष्ट असतात, त्याशिवाय एखादं सुरेल गाणं हे येत नाही, जे तुमच्या आमच्या ओठांवर अगदी सहज रुळतं, पण त्यामागे त्यांच्या वेदना ह्या फार मोठ्या असतात, ज्या त्यांनाच ठावे, नाही का. बरं, पण त्या वेदनेत पण एक गंमत असते. वेदनेतही गंमत असतेच असतेच, नाही तर करिअर्स केलीच नसती लोकांनी. बरोबर, खरं आहे. आणि वेदनेतूनच नवीन काही उमटतं, जन्माला येतं असं म्हटलं जातं. चित्रपटाचं संगीत आणि नाटकासाठी सुद्धा तुम्ही संगीत केलेलं आहे, त्यातही बरंच काम केलेलं आहे. तर या दोन्हीमध्ये कसा वेगळा विचार करावा लागतो. खरं तर दोन्हीकडे कथाच पुढे न्यायची असते, पण तरीसुद्धा चित्रपटाची गाणी करणं आणि नाटकाची याच्यातला फरक थोडा सांगाल. मी जेव्हा नाटकाचं संगीत करायला लागलो तेव्हा संगीत नाटक हा प्रकार संपलेला होता, त्यामुळे नाटकाची गाणी हा प्रकार फार कमी केली काही नाटकांची, पण ते शीर्षसंगीत किंवा नाटकात एखादं गाणं येतं तसंच केलं. पण नाटक आणि सिनेमा याच्या संगीतातलं पार्श्वसंगीत मी दोन्हीचं बॅकग्राऊंड स्कोअर दोन्हीचं केलेलं आहे. तर त्यातला मूळ फरक सांगतो की सिनेमा आधी तयार असतो, एडिटिंग तयार झालेल्यानंतर त्याचं पार्श्वसंगीत करायला आमच्याकडे येतं, त्यामुळे ते जे एडिट तयार झालेलं आहे ते त्यानंतर चेंज होणार नसतं. त्यामुळे आम्ही अगदी त्याचे सेकंद मोजून की कोणत्या बारला काय आलं हे करून आम्ही संगीत देऊ शकतो. पण नाटकाचं तसं नसतं. नाटकाची तालीम बघितल्यानंतर आम्हाला ते इमॅजिन करावं लागतं की ह्याला पॅरलल जाणारं बॅकग्राऊंड स्कोअर काय असेल, कारण की ते प्रत्यक्ष परफॉर्म करण्याची कला आहे, ती बदलू शकते. त्याचं सेकंदाचा थोडासा वेळ बदलू शकतो परफॉर्मन्सला, आणि तीच त्याची ब्युटी आहे. नाटकाचा जिवंतपणा तोच आहे. तर ते इमॅजिन करून त्याची ड्युरेशन्स कंपोज करावी लागतात नाटकाच्या पार्श्वसंगीताची. हा त्यातला फार मोठा फरक आहे. आणि दोन्हीमध्ये अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा. अभ्यासाला कशातच पर्याय नाही. अभ्यास तुम्ही काही अभ्यास नाही करायचं म्हणलं तरी तो कसा नाही करायचा याचा अभ्यास करावाच लागतो. बरं, आधी संगीत, नंतर चित्र, कविता, गीतलेखन या अनेक कलांचा संगम तुझ्या ठाई आहे, आणि आज कलांच्या संगमावर हाच आपला आजचा विषय आहे. तर या वेगवेगळ्या कला एकमेकींना कशा पूरक ठरतात, आणि यालाच जोडून पुढचा प्रश्न की कधीतरी एक ना धड भाराभर अशी अवस्था होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागत असतील, त्याविषयी. असं होण्याचा धोका नक्कीच असतो, पण तो धोका केव्हा असतो
जेव्हा या मुळात वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं आपण मानतो तेव्हा हां या मुळात म्हणजे हे फार टिपिकल वाक्य वाटेल पण ते खरं आहे, ते तसंच बोलावं लागेल की वेगवेगळ्या कला या फक्त वेगवेगळ्या भाषा आहेत. अच्छा. मूळ काम म्हणजे आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि समोरच्याला काहीतरी रिसीव्ह करायचं आहे. वा. बाकी हे मधलं टेक्निकल गोष्ट आहे. म्हणजे कला ही तशी भाषाच आहे नुसती. तर ते एकदा कळलं आणि मग माझा हा तिढा सुटला. म्हणजे मला सुरुवातीला वाटायचं, म्हणजे हा एक प्रश्न असतो की मग तुला चित्र काढायला वेळ कधी मिळतो, किंवा चित्र काढताना तुझा वेळ नाही का वाया जात संगीत करण्याचा, असा एक प्रश्न असतो. पण तो मी सोडवला असं नाही म्हणता येणार, तो आपोआप सुटला माझ्याकडून तो. कारण काय झालं की मला चित्र काढताना सुद्धा काही सूर मनात यायचे. वा. बर. किंवा एखादं इन्स्ट्रुमेंटल कंपोजिशन ऐकल्यावर काहीतरी अर्थ मनात यायचा. शब्द यायचे असं नाही म्हणणार मी, कारण मनात फक्त अर्थ येतो, शब्द हे त्याचं शरीर, ते नंतर आपण तयार करतो. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की एक एक गोष्टीला पॅरलल्स आहेत, तेव्हा मला ते शोधायचा नाद लागला की काय नेमकं असतं. मग त्यामुळे मग माझ्या बोलताना अशी कधी कधी वाक्य यायला लागली की मला तपकिरी रंगाचा वास आला. हां. आणि हे शक्य आहे, हे जाणवणं शक्य आहे. त्या जाणीवेला आपण मान्य करणं फक्त आवश्यक असतं. वा. अनेक जाणीवा आपल्याला होत असतात, आपण त्या वाचायला घाबरतो, आपण त्यांना रेकग्नाईज करायला घाबरतो. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला अनेक समांतर गोष्टी चित्रातल्या, रंगांमधल्या, टेक्स्चरमधल्या, ध्वनीमधल्या, व्हॉल्यूममधल्या लक्षात येऊ लागले आणि मला त्याची फार मजा यायला लागली. त्यामुळे आजकाल मी चित्र काढलं की माझा गाण्याचा रियाज होतो. बरं. वा. कविता लिहिली की एखादं चित्र मनात तयार होतं. किती छान आहे ना हे. चित्र काढली की गाणं तयार होतं आणि गाणं म्हणत असताना चित्र साकारतं. कारण चित्र हे गाणंच असतं मुळात. वा वा वा. आणि अशा 2-2, 3-3 कला येत असणं हे खरंच म्हणजे देवाची त्याचीच कृपा असावी लागते असं म्हणते. बरं, आता मगाशी आम्ही गझल थोडीशी ऐकली, गझलचा काफिया आणि हे सुद्धा त्यातलं थोडंसं तंत्र व्याकरण ऐकलं. पुन्हा एकदा मला वाटतं एक मी मगाशी म्हटलं ना वेगळ्या पद्धतीचे म्हणजे वेगळ्या अर्थाची गझल. हां. तर आपण समाज म्हणून फार जजमेंटल असतो असं मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला कोणाला म्हणत नाही, पण एक तुम्ही ऑब्झर्व करा की आपण फार जजमेंटल असतो प्रत्येक गोष्टीबद्दल, आणि तरुणांबद्दल खूप असतो, आणि त्यातही तरुण मुलींबद्दल फारच जजमेंटल असतो. तर त्याबद्दल एक गझल लिहिली गेली आहे, ती ऐकवतो तुम्हाला. जरा तबला लावून तोपर्यंत मी एक कविता वाचून ऐकवतो. अगदी जरूर. आता मला ना अशी सवय आहे की कोणाशीही बोलायचं, म्हणजे जिवंत माणसांशी तर बोलतोच मी, पण मी निर्जीव, ज्याला आपण निर्जीव म्हणतो त्यांच्याशी पण बोलतो. कारण की माझा असा ठाम विश्वास आहे की आपण 5 मिनिटं बोलल्यानंतर सुद्धा कोणाला तरी चल मग येतो बरं का, भेटूया असं म्हणतो. तर मी जर 8-10 तास माझ्या सिंथेसायझरबरोबर काम करत असेन तर नंतर बंद करताना चल आता तू पण थोडा आराम कर असं म्हणायला काय हरकत आहे. अच्छा. तर त्यातनं ही जी पुढची कविता मी ऐकवतोय त्याच्यात मी पावसाशी बोललोय. पावसाशी. हां, मी म्हणलं की पावसा मित्रा इतकी वर्ष इतकं सगळं करूनही तुझ्यावर अशी का वेळ यावी असाच प्रश्न पडलाय ना तुला. इतकी वर्ष इतकं सगळं करूनही तुझ्यावर अशी का वेळ यावी असाच प्रश्न पडलाय ना तुला. वाफ व्हायला पाणीच नाही उरलंय, आकाशात ढग कसे तयार होणार, बाष्पीभवन, आर्द्रता असे हायफंडा मराठी शब्द सुद्धा तुझ्या मनात भरून आले असतील. तू नियमित येऊ शकला नाहीस तर त्यात तुझी चूक काय, असा प्रश्न सुद्धा, असा प्रामाणिक प्रश्न सुद्धा तुझ्या मनात आला असेल. नव्हे तुला आमची काळजी वगैरे सुद्धा वाटली असेल. यू आर सो स्वीट. पण असू दे, आमची काळजी करू नकोस, कारण ना आमच्याकडे आता स्वतःचे असे वेगळ्या स्वरूपातले ढग आहेत, क्लाउड्स आहेत. त्याच्यामध्ये हवा तितका पाऊस, फोटोज, गाणी, व्हिडिओज अशा वेगवेगळ्या रूपात साठवून ठेवता येतं. हवं तेव्हा भिजता येतं. पावसा, तुला फेसबुक माहिती आहे का रे? नाही, बरं जाऊ दे, ते जुनं झालं आता. पावसा तू ट्विटरवर ये. खरं म्हणजे ट्विटर पण जुनं झालं, आता त्याला एक्स म्हणतात, पण सध्या मी समजण्यासाठी ट्विटरच म्हणतो. की पावसा तू ट्विटरवर ये,
तुझे इतके रिट्वीट्स झाले पाहिजेत ना की तू नुसता झिमझिमलास तरी पूर आल्यासारखं वाटलं पाहिजे. बर. एकदा का असा एस्टॅब्लिश झालास, एकदा का असा एस्टॅब्लिश झाला ना की एखाद्या वेळी नाही आलास तरी चालेल, आपण तुझ्या जुन्याच ट्विट्स परत इतक्या व्हायरल करू की तेवढंच जरा पुण्य मिळेल तुलाही आणि आम्हालाही. पाणी वाचवल्याचं पावसा तू ट्विटरवर येच. वा वा वा, ते छान आहे. आता ती गझल. तर जजमेंटल होणं, तरुण मुलगी ती कोणाला तरी भेटते, सध्या त्याच्याबरोबर असते वगैरे, त्याबद्दलची ही गझल आहे ती. शोधते आहे अजून ती, शोधते आहे अजून ती, स्पष्ट चित्र नाही. कशाबद्दल स्पष्ट चित्र नाही ते दुसऱ्या ओळीमध्ये. शोधते आहे अजून ती, स्पष्ट चित्र नाही. शोधते आहे अजून ती, स्पष्ट चित्र नाही. मित्र आहे फक्त तो, मित्र आहे फक्त तो की फक्त मित्र नाही. वावा म्हणायला हरकत नाही, आवडलेल्या चेहऱ्यावर दिसतंय, टाळ्या पण चालतील बरं का. शोधते आहे अजून ती, स्पष्ट चित्र नाही. मित्र आहे फक्त तो की फक्त मित्र नाही. मित्र आहे फक्त तो की फक्त मित्र नाही. एवढे आरोप कसले, थांबना जरासे. एवढे आरोप कसले, थांबना जरासे. एक फसवा क्षण असावा, एक फसवा क्षण असावा, ते चरित्र नाही. एवढे आरोप कसले, थांबना जरासे. एक फसवा क्षण असावा, ते चरित्र नाही. शोधते आहे अजून ती. आता विषय थोडा बदलला, आपल्याकडे आला. पुढचा शेर असा आहे. वेळ येता आपल्यावर, वेळ येता आपल्यावर, कारणे हजारो. वेळ येता आपल्यावर, कारणे हजारो. मला माझ्या गुरुजींची खूप आठवण आली मनोज, कारण की ते शब्द कसा उच्चारायचा शिकवायचं यशवंत देव साहेब, त्यातनं हा हजारो आलेला आहे. मी जर असं म्हटलं असतं समजा त्यांच्यासमोर, वेळ येता आपल्यावर, कारणे हजारो, ते म्हणले ते हे हजार नाही, हे एक सुद्धा नाही आहे. त्यामुळे वेळ येता आपल्यावर, कारणे हजारो. वेळ येता आपल्यावर, कारणे हजारो.
मान्य करतो कोण हे. काय ते ऐका पुढच्या वेळी. मान्य करतो कोण हे, मान्य करतो कोण हे की मी पवित्र नाही. वेळ येता आपल्यावर कारणे हजारो, मान्य करतो कोण हे की मी पवित्र नाही. शोधते आहे अजून ती स्पष्ट चित्र नाही. मित्र आहे फक्त तो की फक्त मित्र नाही. मित्र आहे फक्त तो की फक्त मित्र नाही. मित्र आहे फक्त तो की, ठरलं आता, फक्त मित्र नाही. क्या बात आहे. म्हणजे अनेक पालकांच्या मनातला भाव किंवा त्यांना वाटणारी काळजी हे एका गझलच्या रूपामध्ये व्यक्त होऊ शकतं. बरं, आता तुझा स्वतःचा प्रवास की जळगावामध्ये बालपण आणि त्यानंतर शालेय शिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या गावागावांमध्ये झालं. म्हटलं तर मित्रसुद्धा बदलत असतात, आपला सभोवताल बदलत असतो. तर यामध्ये आपण काही हरवतोय असं काही घडलं किंवा त्या काळातला मिलिंद हा कसा होता, का हे सगळं संस्कार देणारं ठरलं? काय सांगशील? काय हरवलं तसं म्हणायचं झालं तर त्या कारणामुळे मला अगदी हा माझा 4थीपासूनचा मित्र आहे हां, असं घडलं नाही. पण त्याच्यापेक्षा मिळालंच जास्त. ते असं मिळालं की वेगवेगळ्या गावांमध्ये राहिल्यामुळे, म्हणजे जळगाव असेल, औरंगाबाद असेल, धुळे, हां तर वेगवेगळी बोली ऐकायला मिळाली, म्हणजे म्हणलो ते. हां आणि त्यामुळे असं लक्षात आलं की प्रमाण भाषा जी आपण पुस्तकात वाचतो, जी आपण शाळेत शिकतो, तीच म्हणजे सगळं नाही आहे. ती एक जनरली सगळ्यांना समजावं किंवा काहीतरी एक त्याचं शास्त्र तयार होऊन ते लिहून ठेवता यावं म्हणून असते. बाकी खरी भाषा ही बोली भाषाच. म्हणजे मला अजून ते टोन्स आठवतात तिकडे, की समजा काय रे, कसा आहे रे तू, जळगावला. ते आमच्या जळगावले असंच बोलतात सगळे. काय रे, भरीत खातो का, भाकरी खाना. किती गोड आहे बघा. म्हणजे असं त्याच्यात एक संगीत आहे त्या भाषेमध्ये. आस्था आहे, प्रेम आहे, असते प्रेम आहे. आणि जळगावला शाळेत असताना तर माझे मित्र जे होते ना, ती शेतकऱ्याची मुलं होती, मस्तपैकी रांगडी मुलं होते सगळे. साक्री नावाचं एक छोटंसं गाव आहे. आणि ते माझ्यावर इतकं प्रेम, मला मी सांगतो माझ्या सगळ्यांनी प्रेमच केलं आत्तापर्यंत, की इतकं प्रेम करायची ती मुलं माझ्यावर की ते स्वतःहून स्वयंघोषित बॉडीगार्ड्स होते माझे ते. आणि असे मस्त दणकट होते शेतकऱ्याची मुलं. मी त्यांचाच डबा खायचो, कारण की मला असं कधीतरी आईनी थालीपीठ किंवा असं पोळी भाजी दिलेली असायची, पण त्यांच्या डब्यात झुणका, भाकरी, चटणी असं सगळं असायचं. आणि फार मजा यायची. तर त्यांच्या भाषेपासून त्यांच्या चटणीच्या भाकरीच्या वासापर्यंत माझ्या सगळं लक्षात आहे. आणि असं मला वेगवेगळ्या ठिकाणी मिळालं. औरंगाबादला सुद्धा, धुळ्याच्या, मी शिरपूर नावाचं गाव, तिथे होतो मी. तर मला मिळालंच जास्त असं वाटतं. म्हणजे याच्यातनं भरण पोषण दोन्ही होत होतं. अगदी अगदी मला त्याचा खूप फायदा होता. म्हणून तर मी बहिणाबाईंची कविता महत्त्वाची वाटते आणि मी ती कंपोज करू शकतो, कारण ती भाषाच मी ऐकलेली आहे. बरोबर, अगदी. तर त्या भाषेतला गोडवा तो निश्चितच मला असं वाटतं की बोली भाषांमध्येच संगीत आहे. पण मग पुढे कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला येणं झालं आणि कमर्शियल आर्ट्स म्हणून झालं. तिथे मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमात गायक म्हणून मिलिंद आधी सुरुवात केली. गदी माडगुळकरांची गाणी त्याच्यात होती. वा वा. त्यात मी म्हणजे शब्दप्रभूंची गाणी सगळी. शब्दप्रभू फारच, म्हणजे काय ते शिक्षणच होतं. ती गाणी नुसती थोडीशी बसवून गायची, जेवढी जमेल तेवढी, ते सुद्धा खूप मोठं शिक्षण आहे. बरं. आणि मग मुंबईला येणं घडलं. इथे यशवंत देवांची भेट होणं. यशवंत देवांची भेट माझी पुण्यातच झाली. अच्छा. पाडगावकर साहेबांची 60 होती, त्याचा कार्यक्रम होता. आणि तो आमच्या स्वरानंद नावाची जी संस्था आहे, जी मंतरलेल्या चैत्रबनात कार्यक्रम करायची, त्यांनी तो सोहळा ठेवला होता. आणि तिथे प्रमुख पाहुणे म्हणून देवसाहेब आले होते आणि तिथे माझी भेट झाली होती. आणि पण मात्र तुम्ही म्हणताय तसं मी मुंबईत आल्यानंतर पहिलं त्यांनाच जाऊन भेटलो. पण मुंबईला येणं हे आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं असं म्हणता येईल का? काय काय दिलं मुंबईने? मुंबईने सगळंच दिलं.
आणि मुंबईने सगळ्यात पहिले काय दिलं तर चॅलेंज दिलं. अच्छा. हां, आव्हान. म्हणजे आत्ता किती तुम्हाला सगळ्यांना किंवा कोणाला पटेल समजत नाही, म्हणजे मला माहीत नाही, पण मी अतिशय इंट्रोवर्ट होतो. म्हणजे मला माझ्या म्हणजे अगदी कॉलेज संपेपर्यंत मला माझ्या कॉलेजमधल्या ज्या शिक्षिका होत्या त्या पण मला भेटल्यावर म्हणाले की अरे आता बरंच सरळ बघतोस की तू. मी काही वर्षांनी भेटल्यावर म्हटलं म्हणजे त्यामुळे नाही, कॉलेजमध्ये असताना फक्त 45 किंवा वरच्या बाजूला 45. अच्छा. असंच, आणि असं काहीतरी बॅग घेऊन असं असंच चाललेलं असायचं तुझं. तर ते बदलवलं मला मुंबईने. कारण मी मुंबईत जेव्हा आलो तेव्हा मला लक्षात आलं, एकतर मी परीक्षेच्या कारणाने आलो. कमर्शियल आर्ट्सची परीक्षा तेव्हा पुण्यात व्हायची नाही, तिथे जे स्कूल ऑफ आर्टला परीक्षा द्यायला आलो. आणि तेव्हा मी ठाण्यात राहिलो आणि लोकलचा प्रवास करून जे स्कूल ऑफ आर्ट्सला विटीला जायचो. तर त्या गर्दीची, त्या स्पीडची मला एक टेस्ट तेव्हा मिळाली आणि भयंकर चॅलेंजिंग वाटलं, त्रासही झाला, पण मला त्याची कुठेतरी मजा पण आली. मला असं लक्षात आलं की अरे ही जागा आहे, इथे आपण असलं पाहिजे, इथे कोणीच वेळ वाया घालवत नाही आहे. म्हणून मी मुंबईत आलो. त्यामुळे मुंबईने काय दिलं तर पहिलं दिलं चॅलेंज. आणि ते चॅलेंज आपण जर प्रामाणिकपणे घ्यायला तयार असू तर आपल्या आसपास खूप मदत करणारी माणसं असतात, हे पण मला मुंबईने शिकवलं. वा. हो, म्हणजे मुंबईकरांचं स्पिरिट जे म्हणतात, स्पिरिट ते आहेच. ते वेळोवेळी सगळ्यांनाच अनुभवायला येतं त्याचा. आणि अतिशय मोठी मोठी माणसं बघायला मिळाली, अतिशय मोठ्या मोठ्या माणसांना भेटायला मिळालं. मला वाटतं त्याच्यामध्ये शंकर वैद्य सर आहेत. हो, माझा पहिला कवितांचा जो कंपोजिशनचा पहिला कार्यक्रम मी 93 मध्ये साधारण केला वाटतं. कर्नाटक संघात कार्यक्रम होता तो माटुंग्याला. तर तिथे शंकर वैद्य सर होते, डॉक्टर लागू होते ऐकायला आलेले, उत्तरा केळकर होत्या, बरीच लोक होती मोठी मोठी. तर मला शंकर वैद्य सरांना ज्यांनी पाहिले भेटले त्यांना माहिती असेल की ते किती मृदू होते. अगदी. त्यांची कविता कुठून आली ते फक्त त्यांना बघितल्यावरच कळायचं. आणि त्यांचा आवाज ऐकल्यावर तर, बोलणं ऐकल्यावर तर आपल्याला खात्रीच पटायची की यांच्याकडनं कविताच आली नाही असं होऊच शकत नाही. तर ते होते आणि त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मला फार आठवते. कवितेच्या त्या कार्यक्रमात आरती प्रभू, इंदिरा संत, असं खूप कवींच्या कविता मी गायचो. त्यांनी कार्यक्रम ऐकला आणि ते नंतर आले भेटायला. मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी माझा असा हातात धरला. मला अजून तो स्पर्श आठवतो. मऊसूत हात होता अतिशय. ते म्हणाले की, आणि बोलताना तुम्ही म्हणून बोलायचे. हां, जसं अनिल मोहिले साहेब म्हणायचे ना, तुम्ही या म्हणायचे बोलायले. तर त्यांनी माझा हातात धरला आणि त्यांच्या त्या मऊ मुलायम आवाजात म्हणले की वा, फार छान. तुम्हाला एकच मला सांगायचं आहे की तुम्हाला तो शेला नावाचा कविता संग्रह आहे इंदिरा संतांचा, माहिती आहे का तुम्हाला? अच्छा. म्हटलं हो सर, माहिती, मी माझ्याकडे आहे. मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की तुमचा आवाज पुरुषी असला तरी शेल्यासारखा भरजरी आणि मुलायम आहे. तर इतकी मोठी माणसं भेटून इतका मोठा आशीर्वाद देऊन जातात, हे सुद्धा मला मुंबईने दिलं. किती छान आहे हे. म्हणजे आयुष्यभरासाठी मनामध्ये जपावी अशी धीर दिला. आणि सगळ्यात मोठं तर यशवंत देव मला गुरुजी दिले. मला सर्वस्व दिलं माझं. त्यांच्याकडे शिकणं झालं. आणि त्यांनी शब्दांकडे बघण्याची नजर सुद्धा दिली नाही. शब्दाकडे बघण्याची नजर दिली, त्यांनी आयुष्याकडे बघण्याची नजर दिली. त्यांनी स्वतःकडे तिराहितासारखं बघण्याची नजर दिली. त्याचं एक आठवण सांगतो. त्यांनी मला आवश्यक आहे या जबाबदारीच्या विचाराने मला ते ध्यान शिबिरांना घेऊन गेले, ओशोंच्या. बरं. अच्छा. आचार्य रजनीश ओशो त्यांच्या ध्यान शिबिरांना ते मला घेऊन जात असत. आणि परखड होते अतिशय. पहिल्या ध्यान शिबिराला नेतानाच ते मला म्हणाले की बरं, एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवायची, तिथे जाताना तू जे काय ऐकलेलं असशील ओशोंबद्दल ते मनावर त्याचं सावट घेऊन जायचं नाही. आणि तिथे जे काय बघशील, अनुभवशील, त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या गाण्याशी लावायचा. अच्छा. आपण गाण्यासाठी तिथे जात आहोत. हे झालं. मग मी तिकडे गेलो. बरं, त्यांनी मला, देवसाहेबांनी अनेकदा असे अनुभव दिले की क्षणात कसं आपण असतो आणि क्षण कसा महत्त्वाचा असतो. त्याचं हे एक उदाहरण आहे की ते मला ते गायचे शिबिरात, ध्यान शिबिरात संध्याकाळी ते गायचे. ओशोंबद्दल त्यांनी लिहिलेली अतिशय सुंदर गाणी होती. तर ते गायला बसले की मी असं त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम गायलो की ते गायचं आणि मी असं मागे बसून गा म्हटलं की गायचं. तर ते त्या दिवशी मला म्हणाले कार्यक्रम सुरू होताना की बरं, तुला यातलं एकही गाणं माहिती नाही आहे. म्हटलं बरं, मग पण तुला ऐकू येणार आहे, जे ऐकू येईल
ते गायचं. अच्छा. म्हटलं बरं. तसं मी गायलो आणि नंतर डिनरचा टाईम होता. आम्ही तिथनं उठलो आणि ध्यान शिबिरातल्या पार्टिसिपंट्सपैकी एक जण आले आणि मला कौतुकाने पाठीवर हात ठेवून म्हणाले की वा छान आवाज आहे तुझा असं म्हणले आणि ते गेले. गुरुजी शेजारी उभेच होते. ते मला म्हणाले काय म्हणाले ते. म्हटलं हो मी ऐकलं काय म्हणाले ते. तेव्हा नाही काय काय म्हणाले काय पण ते. तर म्हटलं ते म्हणाले आवाज छान आहे तुझा, तू गातोस छान असं नाही म्हणाले. बरं. तर गुरुजींनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि म्हणले चल जेवायला. तर अशा पद्धतीच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. किंवा एकदा आणखीन एक छोटीशी सांगू आठवण. हो मी अनेक म्हणजे असं कधी झालं नाही की मी गुरुजींकडे देवसाहेबांकडे गेलो आणि मला काही शिकायला मिळालं नाही. एकदा मी असंच गेलो तर मला म्हणले परत तशीच स्थिती, एक वही माझ्या हातात. बरं प्रेम अतिशयच प्रेम म्हणजे काय मला डोळ्यात पाणीच येतं ते आठवले. ते मला म्हणले ये 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 बस बस. म्हणजे लहान मूल कसं खुश होईल ना तसं ते कोणीतरी थोडं गाण्याचा प्रयत्न करतंय म्हणल्यावर सुद्धा खुश व्हायचे. तर ते मला म्हणाले की ये 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 बस माझ्या शेजारी. मी बस म्हणल्यावर एक वही काढली बरं का, खूप जुनी वही. आणि मला म्हणले की परत तेच वाक्य, यातलं एकही गाणं तुला माहीत नाही आहे. म्हटलं मग. तर म्हणले कुठलंही पान उघडायचं आणि जे समोर येईल ते गायला लागायचं आणि ती चाल आहे असं वाटलं पाहिजे. चॅलेंज. पण मला सांगू त्या क्षणी ते चॅलेंज आहे असंच नाही वाटलं. मी म्हटलं बरं. मी पान उघडलं आणि गायला लागलो. परत एक थाप मिळाली. म्हणजे एवढंच असतं रे चाल लावणं, असं 4-4 दिवस बसणं, लोणावळ्याला जाणं वगैरे ह्याची काही गरज नसते. दुसरा धडा असे असंख्य धडे, त्याचा एक वेगळा कार्यक्रम होईल. पण शंकर वैद्य सर, यशवंत देव सर ही फार मोठी मोठी माणसं, त्यांची भेट तशीच कुसुमाग्रजांची सुद्धा भेट झालेली आहे. त्याविषयी माझे जिजाजी चंद्रकांत भोंजाळ लेखक आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे अनुवादाचा. त्यांनी आत्तापर्यंत हिंदीतून मराठीमध्ये 75हून जास्त पुस्तकं अनुवादित केलेली आहेत. तर ते मला मी कॉलेजमध्ये असताना पत्रातून लिहून पाठवायचे वेगवेगळ्या कविता सिलेक्ट करून की ही अनिलांची कविता, ही कवी बींची कविता, ही इंदिरा संतांची. तसंच त्यांनी मला कुसुमाग्रज, ग्रेस असं सगळं त्या काळात पाठवलं होतं. तर मला जिजाजी कुसुमाग्रजांकडे घेऊन गेले होते. अरे वा. नाशिकला घरी. आणि अज्ञानात काही भीती वाटत नाही तर मी त्यांची रेकॉर्ड केलेली एक त्यांची कवितेची चाल होती ती ऐकवली. ती आधी ऐकवतो आणि मग तो किस्सा सांगतो. ती कविता अतिशय सुंदर आहे आणि महत्त्वाची वाटते मला, कारण की त्याच्यात स्वत्वाचं महत्त्व सांगितलं आहे. स्वधर्म असं त्या कवितेचं नाव आहे आणि त्याच्यातला अर्थच असा आहे मुळात. कविता ऐकवतो कारण की मी फार काहीतरी गद्य शब्दात सांगणार त्यापेक्षा त्यांनी किती छान सांगितलंय ते ऐकवतो. कविता वाचतो, सूर लागते तबल्याचा, कविता वाचतो. तर मग आधी किस्सा सांगतो मी तोपर्यंत की मी त्यांना भेटलो कुसुमाग्रजांना. तेव्हा ते बरंच त्यांचं वय झालेलं होतं आणि छान असे आरामखुर्चीत, मला अजून ती मूर्ती डोळ्यासमोर आहे. असे गोरे गुलाबी सगळे पांढरे केस झालेले होते आणि पांढराच वेश, पायजमा आणि छान अतिशय कम्फर्टेबल कुर्ता घातलेला होता. बसले होते शांतपणे आरामखुर्चीमध्ये आणि त्यांना भेटलो. त्यांना या कवितेचं एका कार्यक्रमात मी गायलो होतो ते रेकॉर्डिंग ऐकवलं. आणि ते त्यांनी ऐकलं, त्यांना आवडलं ते. आणि पुढचा मात्र ते जो एक रिमार्क त्यांनी दिला किंवा एक वाक्य बोलले ते असं होतं की अरे छान आहे ही छोटीशी कविता, कशात आहे माझी कविता. म्हणजे त्यांना खरंच आठवत नव्हतं पण छान आहे ही छोटीशी कविता असं ते म्हणाले आणि माझा थरकाप उडाला. त्याचं कारण हे होतं बघा, म्हणजे अज्ञानामध्ये हिंमत असते त्याचं हे उदाहरण आहे. त्याचं कारण असं होतं की मी कुसुमाग्रजांची कविता एडिट केली होती. अच्छा. आणि त्या कवितेतल्या शेवटच्या 4 ओळी मी गायलो नव्हतो कारण माझ्या मते त्या आवश्यक नव्हत्या. अच्छा. म्हणजे बघा हिंमत बघा. तर ते मी केलेलं होतं आणि मला असं वाटलं की त्यांना ते लक्षात आलं आणि म्हणून ते म्हणतायत, मला टोमणा मारतायत की अरे छान आहे ही छोटीशी कविता. तर मी आपलं म्हणलं की नाही मला माफ करा पण मी याच्या आहेत आणखीन ओळी पुढे, त्या मी गायलेलो नाही आहे. तर ते म्हणाले की अच्छा याच्यात पुढे आणखीन ओळी आहेत. आणि पुढचं जे वाक्य बोलले ते मोठा माणूस म्हणजे काय हे पुन्हा एकदा प्रूव्ह करणारं आहे. ते म्हणाले की आहेत आणखीन ओळी ह्याच्यामध्ये
मला कळत नाही का मी त्या पुढे आणखीन लिहिले असतील, कारण तू जेवढं गायलायस ना त्याच्यात तो अर्थ पूर्ण झालेला आहे, काही आवश्यकता नव्हती ओळी पुढे लिहायची. वा. त्या स्थितीमध्ये त्या स्टेजला असताना इतकं इंट्रोस्पेक्टिव्ह असणं आणि स्वतः असं म्हणणं, इतकी याची उत्तुंग माणसं बघितल्यानंतर हे निर्मळ मनाचं उदाहरण, निर्मळ मनाचं उदाहरण आहे आणि ते किती स्वतःच्या त्या प्रोसेसची प्रामाणिक आहेत वा वा, याचं उदाहरण आहे. तर असं आहे, तर ती ऐकवतो. जरूर. स्वत्व स्वधर्म शब्द असेल. दिवसाचा गुण प्रकाश आहे, दिवसाचा गुण प्रकाश आहे, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता, दिवसाचा गुण प्रकाश आहे. पुढे प्रश्न आहे. सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी, सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी, धग धग त्या बिजलीच बसाया दवा प्रमाणे फुलावरी, सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी, धग धग त्या बिजलीस बसाया दवा प्रमाणे फुलावरी, तसेच मी पण आहे माझे, तसेच मी पण आहे माझे, तसेच मी पण आहे माझे, तयासारखे हेच असे, अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता, दिवसाचा गुण प्रकाश आहे. वा वा वा. धन्यवाद. कवी कुसुमाग्रजांचे शब्द, साक्षात ज्ञानपीठाकडून आलेले हे शब्द, आणि अतिशय सुंदर, म्हणजे प्रत्येकामधलं स्वत्व जागवणारं, तो प्रकाश कुठेतरी उघडणारं, खुलं करणारं असं हे काव्य. आणि
अशी ही सगळी मंडळी ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला खरंच आपलं आयुष्य पुलकित झाल्यासारखं वाटतं की कृतार्थतेचे क्षण आयुष्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. तर असं सगळं शब्द आणि सूर यांचा प्रवास सुरू असताना चित्रकला कुठेतरी मागे पडते असं घडतं आहे का, किंवा मग ते कसं जागं ठेवतो? नाही, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चाल लावत असताना चित्राचा अभ्यास सुरूच असतो. त्यातलं खरं मी आणखीन बारीक गोष्ट सांगतो की हे जे मी बोलतो हे अमूर्त चित्राबद्दल खरं आहे. त्यातलं एक चित्रकलेबद्दलचा एक अनुभव सांगतो माझा, आयुष्यात घडलेली गोष्ट आहे की मी खूप निसर्गचित्र खूप काढायचो. मला निसर्गच खूप आवडतो, मला झाडं अतिशय आवडतात. तर फोटोपेक्षाही चित्र डेफिनेटली, कारण की चित्रामध्ये आपण असतो, फोटोमध्ये कॅमेरा असतो आणि फोटोमध्ये टेक्नॉलॉजी असते, कलेमध्ये श्वास असतो, अशा अनेक गोष्टी आहेत. तर मी चित्र काढायचो, म्हणजे जिथे जाईन तिथे माझ्याकडे माझं लँडस्केप पॅड आणि वॉटर कलर्स नक्की असायचे, अजूनही असतात. म्हणजे ती गोष्ट मी थांबवली असं नाही, पण ज्या क्षणी डिजिटल कॅमेराज खूप वाढले तेव्हा मला असं वाटलं की आता मग याच्यात काय अर्थ उरला नाही. म्हणजे कशात अर्थ उरला नाही, तर जे दिसलं झाड की काढ झाड, दिसला डोंगर की डोंगर काढ. म्हटलं हे तर कॅमेरा एका क्षणात करतो आणि आपल्यापेक्षा अगदी हुबेहुबच करतो. मग मी विचार केला की बरं मग असं नाही काढायचं तर मग काय काढायचं, कारण चित्र तर काढायचं आहे. मग मला लक्षात आलं की थोडक्यात म्हणजे आपण अमूर्ततेकडे जायला हवं आहे. पण असं होत नाही की आता मी अमूर्त चित्र काढतो म्हटलं ना अमूर्त चित्र काढता यायला लागलं, असं नाही होत. अमूर्त चित्र म्हणजे काय इथपासून सुरुवात असते. पण मी त्या क्षणी एक अतिशय सिरियस डिसिजन घेतला की मला जर हे जे समोर दिसतंय ते मी हुबेहूब काढतोय, ह्याच्याशिवाय दुसरं काही काढता येणार नसेल तर आता मी आयुष्यात चित्र नाही काढणार, माझे चित्र काढून झालं. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करता येणार असेल तरच मी आता ह्याच्या पुढे चित्र काढीन. आणि काहीच घडलं नाही, 2.5 वर्ष गेली मध्ये. अच्छा. सुचत नव्हतं मला काय करायचं, अस्वस्थता मात्र होती. चित्र काढायचं होतं मला, कारण पण ते रिअलिस्टिक नाही काढायचं म्हटल्यावर काय करायचं ते काय रस्ताच सापडत नव्हता. आणि मग हळूहळू हळूहळू मला लक्षात आलं की एक मध्ये पायरी असू शकते की झाडासारखं झाड नाही काढलं तरी झाडासारखा आकार दुसरंच काहीतरी करून ते झाड आहे असं वाटेल का, असं काहीतरी आलं. मग अशा टाईपचं काहीतरी सेमी रिअलिस्टिक, सेमी ॲबस्ट्रॅक्ट असं म्हणता येईल, असं काहीतरी सुरू झालं आणि तो तिढा सुटला. आता मी संपूर्ण अमूर्त चित्रसुद्धा काढतो. आणि हे जे मी म्हणतोय की चाल लावताना चित्राचा अभ्यास होतो, हे रिअलिस्टिक चित्रापेक्षा अमूर्त चित्राबद्दल जास्त खरं आहे. म्हणजे चित्र, शब्द, सूर हे सगळे सोबतच राहणार आहेत. आता वेळ घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकायला लागलाय. कळलंच नाही, किती ऐकत बसलेत, किती छान, थँक्यू. मिलिंदचं अर्थात चित्रकला जशी छान आहे तसंच त्याचं अक्षरसुद्धा फार सुंदर वळणदार असं अक्षर आहे मिलिंदचं. आणि म्हणूनच तुझा जो पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला ती सुद्धा स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या कविता आहेत. त्याविषयी चटकन सांग. तो असंच होतं ना, तुलाही असं त्या कविता संग्रहाचं नाव आहे. बुकगंगा प्रकाशनकडनं आलं आहे. तो ऑनलाईन बुकगंगा प्रकाशनच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तो तुम्ही जरूर मागवून वाचू शकता. आणि काय झालं, कविता संग्रह करायचा आणि तो हस्ताक्षरात करायचा हे काय आधी ठरलेलं नव्हतं. मी आधी नेहमीची प्रोसेस असते तसं कविता निवडल्या, मग त्यातली आणखीन चाळणी लावून नक्की एवढ्याच घेऊया असं वगैरे ठरवलं. आणि ती प्रोसेस चालू असताना माझ्या मनात आलं, कारण मला हस्ताक्षराची प्रचंड आवड आहे, मला लिहायची हाताने. तर मी त्या प्रकाशकांना म्हणालो की मला एक कल्पना आली आहे, कारण की हस्ताक्षरात पुस्तक करीन म्हटल्यानंतर त्या प्रकाशकांचंही खूप काम वाढतं. बरं. की खरं म्हणजे डिझायनिंगचं काम खूप वाढतं. तर मी त्यांना म्हटलं मला एक कल्पना आली की पूर्ण पुस्तक हस्ताक्षरात करावं. तर असा एक पॉज गेला आणि मला म्हणले की पूर्ण पुस्तक तुम्ही हाताने लिहिणार? म्हटलं हो मी लिहिणार. त्यामुळे करूया. ते करूया म्हटल्यावर मला अतिशय आनंद झाला. पण मग त्याच्या आधी एक टेक्निकल ठरवावं लागतं ना आपल्याला. तसं मी ठरवलं की आधी एक प्रूफ रिडिंग करून घेऊया. मी टाईप सगळं करून PDF केली आणि ती त्यांना पाठवली. म्हटलं तुमच्या प्रूफ रीडरकडनं हे मला करून पाठवा. तर त्या प्रूफ रीडरनी काय काय सांगितलं की हे असं लिहायला पाहिजे, ते तसं, म्हणजे व्याकरणातलं, त्या काळातल्या व्याकरणानुसार. व्याकरण बदलतं ना, व्याकरणाचे नियम बदलतात. तर ते सगळं झाल्यानंतर मग मी ते सगळं हाताने लिहिलं पुस्तक. आणि हाताने लिहून झाल्यावर मी त्यांना ते, मी डिझायनर असल्यामुळे, कमर्शियल आर्ट्स केलं असल्यामुळे ते हाताने लिहायचं, त्याचं स्कॅनिंग करायचं, मग ते कोरल ड्रॉमध्ये त्याला प्रोसेस करायचं, असं ते सगळं मीच करून त्यांना पाठवायचं.
ते सगळं करून झाल्यानंतर मी त्यांना म्हणालो आता हे परत प्रूफ रीडरकडे द्या, बर, अच्छा. कारण लिहिताना चूक झालेली असू शकते. हम्म. तर ते म्हणाले हे परत प्रूफ रीडरकडे द्यायचंय. हा. म्हटलं अहो ते चुका काढतील. म्हटलं त्यासाठी सांगायचंय त्यांना. तर त्या 130 पानांमधल्या 75 पानांना मी परत करेक्शन्स केल्या बापरे. लिहून, आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावरचा आकडा सुद्धा माझ्या अक्षरातला आहे. वा. आणि त्यातली दाद त्याच्याबद्दलची अशी आहे की फक्त सगळं हाताने झालेलं होतं, मग बुकगंगा प्रकाशनचा लोगो तो तर तसाच द्यावा लागणार, तर तो तसा दिला. आणि मग ते बुकगंगा प्रकाशन असं मी टाईप करून एक टाईप सेट फॉन्ट वापरला. तर त्यांचा फोन आला की सर आमचं नाव पण लिहा की हस्ताक्षरात. अरे वा. किती छान आहे हे. ही दाद होती असं मला वाटतं. मस्त मस्त. तर आणि त्याच्यात एक गंमत आहे, म्हणजे मी त्यांना मग म्हणालो की ह्याचा कागद असा रफ टेक्स्चरचा पाहिजे, असं गुळगुळीत पुस्तक याचं होऊ नाही शकत. ही एक लिहिणाऱ्याची डायरी हातात आली पाहिजे असं वाटलं. आणि त्यांनी पण इतकं सुंदर सपोर्ट केलं सगळं आयडिया. तो कागद अवेलेबल नव्हता, एक स्टोरा नावाचा कागद असतो, त्यांनी स्वीडनमधून तो इम्पोर्ट केला कागद, आणि अतिशय सुंदर रफ टेक्स्चरचं. आणि जसं आपण म्हणतो ना की सौंदर्यावर एक तीट असावी लागते, तसं मी काही ठिकाणी खाडाखोड सुद्धा राहू दिली आहे लिहिण्यामध्ये. कारण की मला असं वाटतं की खाडाखोड हे सत्य आहे, सत्य आपल्याला नाही मिटवता येणार. तर तुम्ही जरूर म्हणजे हे हस्ताक्षरात आहे एवढंच नाही, तुम्हाला कविता सुद्धा आवडतील असं मला खात्री आहे. बरोबर. त्यातली एखादी कविता सुद्धा पुढे आम्हाला ऐकायला आवडेलच. पण आता मिलिंदच्या बाबतीत हे सांगायला आवडतं की म्हणजे कट्यार काळजात घुसली या नाटकामधलं एक फार छान वाक्य आहे की विद्या ही बाहेरून आत येत असते आणि कला ही आतून बाहेर पडत असते. तर ह्या दोन्ही गोष्टींचा संगम विद्या आणि कला हा त्याच्या ठिकाणी आहे. कमर्शियल आर्टिस्टची पदवी त्याने संपादन केली आणि त्याच्या आतला खरा वाहता झरा जो आहे तो सतत जुळजुळत आहे, आणि म्हणूनच असे वेगवेगळ्या कलांमधून त्याचे आविष्कार आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मिलिंद, फार छान वाटतंय आज ह्या गप्पा तुझ्याशी बोलताना. बरं, आता तुझे काही अल्बम्स रंग नवा, तरंगिणी, माझी गाणी ह्याच्यामध्ये देवकीताई पंडित गायलेले आहेत, तसंच श्रेया घोषालसुद्धा गायलेली आहे. मग अशी काही साहित्यिकांचे अनुभव ऐकले, तसं चटकन काही सांगण्यासारखं ह्या मोठ्या गायकांविषयी असेल तर? अगदीच आहे. उत्तम गायकाकडनं आपलं कंपोजिशन ऐकायला मिळणं यासाठी सुद्धा संगीतकाराला अतिशय भाग्यवान असावं लागतं. खरं. कारण की अनेकदा आपण कंपोज करतो, आपल्या डोक्यात काहीतरी ते असतं आणि आपल्याला जमेल तसं आपण गातो, पण ज्यांनी गायनाचाच अभ्यास केलेला आहे, ध्यास घेतलेला आहे, त्या माणसाकडनं आपली संगीत रचना, शब्द ऐकणं ही फार अपूर्व गोष्ट असते. आणि मला सुरेश वाडकरांनी खूप गाणी गायली आहेत, माझी देवकीताई गायले आहेत, आनंद भाटे मी मगाशी म्हटलं तसं गायलं आहे, राहुल देशपांडे गायलं आहे, रवींद्र साठे गायले आहेत, मन्ना डेंच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड होणार होतं. पण आपण म्हणतो ना माणसाचं नशीब असतं, तसं गाण्याचं पण असतं. त्याची एक पटकन छोटीशी कथा सांगू? मला वेळेचं माहीत नाही म्हणून म्हणतोय. चालेल ना? एक किस्सा आहे, म्हणजे गाण्याचं नशीब कसं असतं त्याबद्दल, की एका हिंदी सिरियलचं गाणं मी कंपोज केलं आणि ते दिग्दर्शक म्हणाले की कुणाच्या आवाजात करूया, तर म्हटलं मन्ना डे. आणि मन्ना डे शॉर्ट सांगतो, पटापट सांगतो. मन्ना डेंच्या बंगल्यात जुहूला, म्हणजे मन्ना डेंची हार्मोनियम माझ्या हातात, ते समोर बसलेत 2 फुटावर, असं 1.5 तास मी त्यांच्याकडे होतो. आणि मी त्यांना आणि मी गायला सुरुवात केली आणि ऐकता ऐकता म्हणाले तुम भी गाते हो क्या? तर मी हार्मोनियम सोडून हात जोडले, म्हटलं तुमच्यासमोर मी हे वाक्य नाही बोलू शकत. तर ते म्हणले हां ठीक आहे गाओ गाओ, समज में आता है गाओ. आणि मग ते ऐकलं, 1.5 तास होतं. मग ते नंतर आवडलं त्यांना, म्हणाले केव्हा रेकॉर्ड करायचं आहे? म्हटलं 2-3 दिवसात. त्यांनी हात जोडले, म्हटले मुझे माफ़ कर दो भाई. म्हटलं का? तर म्हणाले की हम लोग इस तरह से काम नहीं करते हैं, आज ये गाना आपका है, इस गाने को मैं 8-10 दिन कम से कम गाऊंगा, ये जब मेरा हो जाएगा तभी मैं माइक्रोफोन पे जाऊंगा. हम लोग इस तरह से काम करते हैं, इसलिए आप आज तक हमारे गाने सुन रहे हो. मैं इस तरह से रिकॉर्ड करूंगा, कोई नहीं सुनेगा मेरा गाना. आणि ते नाही गायले. आणि मग करायचंच आहे म्हणून मग तरी म्हणजे काय, मग सुरेश वाडकरांकडे, म्हणजे ते पण काय ग्रेटच. पण काय होतं, माणूस बदलला की व्यक्तिमत्व बदलतं संगीत रचनेचं, आवाज आणि गायक बदलला की त्याचा पोत बदलतो. हां, तर सुरेशजी गायले, ते रेकॉर्ड झालं. आणि ज्या सिरियलसाठी इतकी घाई होती की 2 दिवसात रेकॉर्ड झालं पाहिजे, ती पुढे 2 महिने पण रिलीज नाही झाली.
आणि 1.5 महिन्यांनी मला त्याच दिग्दर्शकाचा फोन आला की मुझे लगता है थोडा वो वर्ड्स चेंज करना चाहिए. अच्छा. म्हटलं अहो ते रेकॉर्ड झालं. नाही करू, परत रेकॉर्ड करू म्हणे. बरं. म्हटलं आता कसं मन्नाडेंकडे जाणार, आता सुरेशजी गायलेत, आता तुम्ही गा. त्यामुळे त्याच्यावर फुलीच होती त्या पर्यायावरती. मग कोण गाणार कोण गाणार, मग भूपिंदर सिंग आले, म्हणजे भूपिंदर सिंगजींच्या आवाजात करूया म्हणून ते आले. क्या बात. नाही झालं रेकॉर्डिंग. नाही झालं कारण की भूपिंदर सिंग त्यांना गळ्याचा त्या दिवशी काहीतरी त्रास झाला नेमका, ते न गाता निघून गेले. असं करत करत फायनली ते गाणं शान गायला. अच्छा. म्हणजे त्या गाण्याचा आवाजाचा प्रवास मन्नाडेपासून सुरू होऊन, मन्नाडे साहेबांपासून सुरू होऊन शानपर्यंत आला आणि ते गाणं शानच्या आवाजात रिलीज झालं. तोही उत्तमच गायला, पण मी म्हटलं तसं व्यक्तित्व वेगळं असतं. बरोबर. मी समजा की एकच ओळ ऐकवतो. ती शब्द असे होते की जाने क्या क्या सपने लिए चलते हैं सब, असं ते होतं. तर हे तुम्ही इमॅजिन करा मन्नाडे साहेबांच्या आवाजात, किंवा सुरेशजी साधारण असं गायले होते जे मी आता, कारण माझ्या मनावर इम्प्रेशन सुरेशजींच्या गाण्याचं. पण मग शान जेव्हा गायला तेव्हा त्यांनी गायलं की जाने क्या क्या सपने लिए चलते हैं सब. वाईट काहीच नाही आहे, उत्तमच आहे. आणि त्या काळात ते चांगलंच वाटलं. बरोबर. पण असं असतं, गाण्याचंही नशीब असतं. बरं, आता तुझ्या पुढच्या भूमिका म्हणजे निवेदक, मुलाखतकार आणि संवादक. तुम्ही सारखं निवेदक निवेदक म्हणून मला कॉम्प्लेक्स देऊ नका, तुम्ही एवढं सिनियर निवेदक आहात. हां. पण स्वतःचे कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम, कवितांचे कार्यक्रम स्वतः त्याविषयी बोलून तू सादर करत असतोस. आणि त्याचप्रमाणे मार्गदर्शकसुद्धा रियालिटी शोमध्ये. तर हे सगळं कसं घडत गेलं? म्हणजे तू म्हणाला सुरुवातीला इंट्रोवर्ट होतास, मग कवितेतून किंवा गाण्यातून बोलायला लागलास, चित्रातून व्यक्त व्हायला लागलास, पण मग प्रत्यक्ष बोलायला लागणं, बोलणं ही एक वेगळी कला. अच्छा, असं स्टेजवर निवेदक म्हणून ते इंट्रोवर्ट जो होतं तर मला पर्यायच नव्हता. कारण मुंबईत आल्यावर मला मुंबईने तेही शिकवलं की असं इंट्रोवर्ट राहून चालणार नाही, जर करिअर वगैरे करायचं असेल तर बोलावं लागेल. ते तिथे संपलं. पण मी अनेकांच्या उत्तम कविता ऐकून, अनेकांची निवेदनं ऐकून आणि खरं म्हणजे अनेक उत्तम अभिनेत्यांचं बोलणं ऐकून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि बोलणंसुद्धा मला असं वाटतं माझ्या कवितेनेच मला शिकवलं. कारण कविता हे बोलणंच आहे मुळात, ती फक्त प्रत्यक्ष बोलायची आणि अर्थ पोचवायचा आणि चांगला आशय लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यातलं फार महत्त्वाचं कौशल्य. आणि त्यासाठी मुळात चांगला विचार असावा लागतो. तर या सगळ्याच कलांचा उगम जो आहे तो चांगल्या विचाराशी जोडलेला आहे, हे निश्चितच आपल्याला म्हणता येईल. आज मिलिंदला आपण जवळजवळ 1.25 तास झाला सतत ऐकतो आहोत, गाणी ऐकली आपण, गप्पाही मारतो आहोत. खरा जो दर्दी रसिक आहे तो आज या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ते शांतपणे ऐकतायत आणि वेळोवेळी दाद देत आहेत आपल्याला. तर आता आम्हाला एखादं गाणं तर ऐकायचं आहेच, कवितासुद्धा ऐकायला आवडेल, पण तुला संपूर्ण आयुष्याच्या ह्या प्रवासामध्ये किंवा कला प्रवासामध्ये साथ देणारी कलाकार मैत्रीण, जोडीदार तुझी मनीषा जोशी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तिचा वाटा किंवा तिचा पाठिंबा हा किती महत्त्वाचा आहे? मला असं वाटतं ती माझ्या प्रत्येक कलाकृतीचा अविभाज्य घटक आहे. कारण की मी म्हणजे फार जड शब्द वाटेल पण हा खरा शब्द आहे की मी ज्या अवकाशामध्ये राहतो माझ्या घरामध्ये, तो अवकाश तिने सावरलेला आहे. आणि तिची दाद, तिचं क्रिटिसिझम हे माझ्या कवितेचं, माझ्या संगीत रचनेचं, माझ्या चित्रांचं खत पाणी आहे असं मला वाटतं. वा वा वा, फार छान. आणि दोघंही एकमेकांना छान साथ देत आहे. ती स्वतः उत्तम गायिका आहे आणि म्हणूनच ही कलेची वाटचाल जी आहे ती अधिक सुकर होत असावी असं म्हणता येईल. हां, मी मगाशी म्हटलं तसं माझी सुकर होते, तिचं काय होतं मला माहीत नाही. ते एकदा वेगळं तिला भेटा तुम्ही. आता अगदी कार्यक्रमाची सांगता करताना एक कविता आणि एक गाणं. आता 2 रंग तुम्हाला ऐकवतो. एक थोडंसं हसवतो,
छोट्याशा ह्याच्यात, कारण माझ्या कार्यक्रमात मी हास्य कविता पण सादर करतो. त्यातली एक छोटीशी 4 ओळींचं एक गंमत आहे आणि ती व्हॉट्सॲपबद्दलची आहे. अरे वा, बरं. ती ऐकवतो आणि त्याच्यानंतर एक गझल ऐकवीन, त्याने आपण थांबूया. ती व्हॉट्सॲपबद्दलचं एक गंमत जे मी म्हणलो ती अशी आहे की माझ्या, बरं का अर्चिस, बघ काय आठवतं आहे का, किंवा तुम्ही सगळेच आठवा काही आठवलं तर, की माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मी तिला व्हॉट्सॲप मेसेज केला. माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मी तिला व्हॉट्सॲप मेसेज केला, तेव्हा कुठं तिने माझ्या पायावर पडलेला तिचा पाय उचलला. अरे बापरे, हे वास्तव आहे. तर हा रंग पण फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, की हास्य रंग. हो, खरं आहे. त्याच्यातनं अनेक, तुम्ही सगळे लोक मला खूप आवडलात, तुम्ही फार छान ऐकलं. तुम्हाला सगळ्यांना मला माझ्या कार्यक्रमामध्ये बघायला खूप आवडेल, नक्की. जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा. आता बोला. सांगता करण्यापूर्वी आता रॅपिड फायर म्हणतात तसे. अरे बापरे, हां बरं. बरं, पेन्सिल की रंग? रंग. रंग. चित्र की नेपथ्य? चित्र. गीतलेखन की संगीत? संगीत. बरं, गायन की संगीत दिग्दर्शन? संगीत दिग्दर्शन. सिनेमा की नाटक? सिनेमा. वा, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आता अगदी शेवटी मिलिंदची एक छान कविता. मी हात उंच केल्यावर बोटास लागली माती, मी हात उंच केल्यावर बोटास लागली माती, अन खोलात उतरल्यावरती आभाळ लागले हाती, खोलात उतरल्यावरती आभाळ लागले हाती. असं गहिरं लिहिणारा हा आपला मित्र मिलिंद जोशी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता जाता जाता एक गझल ऐकवतो. मी मगाशी म्हटलं तसं गझल कुठल्याही विषयाची असू शकते. तर ही जी गझल मी ऐकवणार आहे ती भक्तीबद्दलची गझल आहे, आपल्याबद्दलची गझल आहे. ऐकवतो. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी भक्त किती साहे, मी भक्त किती साहे, ते बघून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी भक्त किती साहे, ते बघून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. नमस्कार मी केला. देवळात गेल्यानंतर, प्रार्थना स्थळात गेल्यावर असं म्हणूया, देऊळ म्हणणे इतका कमी रंग नाही ठेवायचा. नमस्कार मी केला, ना मिटले डोळे तेव्हा, ना नमस्कार मी केला, ना मिटले डोळे तेव्हा. तो म्हणजे तो निर्विकार होता, तो निर्विकार होता. मी
हसून आलो नुसता त्या पायापाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी फुले वाहिली नाही ना प्रसाद घेऊन आलो. मी फुले वाहिली नाही ना प्रसाद घेऊन आलो. श्वासांचे रिक्त रकाने श्वासांचे रिक्त रकाने मी भरून आलो नुसता त्या पायापाशी थोडा मी बसून आलो नुसता. मग काय केलं? हे सगळं जर नाही केलं तर मग काय केलं? मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले. मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले. माणूस म्हणावे ज्याला माणूस म्हणावे ज्याला तो बनून आलो नुसता त्या पायापाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी भक्त कितीचा आहे ते बघून आलो नुसता त्या पायापाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी बसून आलो नुसता. बसून आलो नुसता. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या आज जे साथ करतायत आर्चिस लेले त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. आपल्या दादरमधलेच कलाकार गेले 25 वर्ष अनेक मोठमोठ्या गायकांना कलाकारांना त्यांनी साथ केलेली आहे. तर त्यांचंही कौतुक आणि त्यांचेही आभार मनापासून. आमची नेहा जी आहे तिने अतिशय उत्कृष्टपणे जी आज हा बहारदार कार्यक्रम सादर केला आणि मिलिंद जोशींना उलगडलं आपल्यापुढे, त्याच्याबद्दल तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन दे. श्रोते, आता आजचा आपला हा ज्ञानसप्ताह सुरेल मैफिलीने संपत असला तरी थोडासा एक आढावा घेणं आवश्यक वाटतं. पहिल्या दिवशी आपल्याला रंगभूमी जागतिक आणि आपली याच्यावरती विजय केंकरे यांनी भाष्य करताना पाश्चात्य रंगभूमी आणि भारतीय रंगभूमी याच्यातले साम्य आणि फरक दाखवला. तसेच रंगभूमीच्या नाटकांचे अर्थकारणातील फरक देखील त्यांनी समजावून दिला आणि ते सांगताना भारतीय रंगभूमी तरी देखील कशी आशयघन आहे आणि उत्कृष्ट आहे हे देखील त्यांनी विवेचन केलं. वसुधैव कुटुंबकम भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी व्याख्यान देताना परराष्ट्र धोरण भारताच्या आर्थिक विकासाचं साधन वापरलं जात आहे म्हणून वापरलं जात आहे हे सांगताना त्याचं लोकशाहीकरण होऊ लागलं आहे हे सांगत असतानाच भारत चीन संबंधांबद्दल भाष्य केलं आणि त्याच वेळेला एक छोटीशी गोष्ट ते सांगून गेले. भारत चीन युद्ध होणार आहे पण कधी ते माहीत नाही, पण तरी देखील ते युद्ध झालं तरी भारताचा विजय हा नक्की आहे हे आशादायी चित्र देखील त्यांनी आपल्यापुढे मांडलं. सफर अंटार्क्टिकाची डॉक्टर मधुबाला चिंचाळकर
यांनी आपल्याला खरोखरच अंटार्क्टिकाची सफर अत्यंत उत्कृष्टपणे घडवून आणली. म्हणजे माणसाचं मन, आत्ता डॉक्टर मनोज भाटवडेकर सर इथे आहेत, जे गेल्या वर्षीचे आपले उद्घाटक होते. माणसाचं मन किती खंबीर असावं लागतं, म्हणजे एवढ्या चाचण्या, मानसिक चाचण्या होऊनसुद्धा अंटार्क्टिकावर 4 महिने कोणाच्याही संपर्कात न राहता त्या राहिल्या. आणि म्हणजे सगळेच आपले सायंटिस्ट राहत होते. आणि मैत्रीचा जो आपला तिकडला आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये कशा तऱ्हेचं काम चालतं हे सांगताना मानवाशिवायची पृथ्वी म्हणजे अंटार्क्टिका असं त्यांनी वर्णन करून आपल्याला सांगितलं. आणि हे सांगत असताना पर्यावरण राखणं हे आपल्याच हातात आहे आणि ते का गरजेचं आहे हे देखील त्यांनी छान प्रकाराने विशद केलं. AI आणि सामान्य माणूस मकरंद भोसले सरांनी अत्यंत विनोदी शैलीमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने, AI म्हणजे आई नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आणि ते सांगत असताना संगणकाचा सांकाम्यापासून विद्वानापर्यंतचा प्रवास, कोणतीही गोष्ट फुकट मिळते तेव्हा तुम्ही प्रॉडक्ट असता हे लक्षात ठेवा, असं अंजन त्यांनी आपल्या डोळ्यात घातलं आहे. तसंच AI म्हणजे काय, त्याचा इतिहास काय, डेटा म्हणजे विदाचं महत्त्व काय हे सांगत असताना तांत्रिक बदलांचा आपण सकारात्मकतेने कसा विचार केला पाहिजे आणि विदा ही आपण देखील किती प्रमाणात पुरवलं पाहिजे ह्याच्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी कर्करोग आणि भारतीय समाज या विषयावर बोलताना, कर्करोग हा पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात सर्वात कमी आहे हे ज्यावेळेला सांगितलं ना त्यावेळेला माझ्या मनातली धास्ती खरंच निघून गेली. ते सांगत असताना त्यांनी ग्रामीण भागात तो कमी आहे, अर्बनायझेशनमुळे होणारा कर्करोग, कॅन्सर होण्याची 3 कारणं सांगताना त्यांनी तंबाखू सेवन, स्थूलपणा आणि संसर्ग ही देखील कारणं सांगितली. आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये कर्करोग आणि भारतीय समाज याच्याबद्दल त्यांनी विवेचन केलं. ह्या सर्व वक्त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमुराद उत्तरं दिलेली आहेत. आणि जवळजवळ प्रत्येक व्याख्यान हे 2 ते 2.5 तासाचं जवळजवळ झालेलं आहे. हे ह्यावर्षीच्या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. डॉक्टर मोहसिना मुकादम यांनी पुरणपोळी ते पास्ता हा विषय असा होता आणि मग त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ते मी प्रतिकात्मक घेतलेलं आहे. आणि परंपरा आणि आधुनिकतेचा कडे भारतीय खाद्यसंस्कृतीचा प्रवास कसा झाला याची अनेक उदाहरणं दाखले देत, कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल आणि पूर्वीचं जे काय आपलं सगळे वेद वगैरे यातील त्यांनी उदाहरणं दिली. आहारशैली, धर्म, वैद्यकीय ज्ञान आणि इतिहास या सूत्रांवर खाद्यसंस्कृती कशी ठरते आणि इतिहासाची एक शाखा म्हणून खाद्यसंस्कृतीचा विकास कसा झाला हे सांगत असताना आपण सर्वांनी आत्मसंतुष्ट न राहता हिरीहिरीने आपली पाकसंस्कृती अभ्यासली पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं. आणि जाता जाता आपल्याला हेही सांगितलं, तुम्ही देखील एखादी आपली पाककलेतली वस्तू घ्या आणि त्याच्यावर तुम्ही देखील संशोधन करा. तुम्ही करायला तयार असाल तर मी पण तुम्हाला मदत करायला तयार आहे. असं करून सर्वच वक्त्यांनी यावर्षीच्या आपल्याला भारत कसा आपला खरोखरच पुढे जात आहे आणि विकसित देशाकडे आपली कशी वाटचाल चालू आहे हे सांगत असताना ह्या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेचा समारोप आजच्या उत्कृष्ट कार्यक्रमाने झाला. पण आम्हाला अत्यंत हा समारोप होताना खेद वाटतो आहे. पण नक्कीच मला खात्री आहे पुढल्या वर्षी अशाच उत्स्फूर्ततेने आपण याल आणि 78वी वसंत व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत कराल. हे सर्व करत असताना आभार मानलेच पाहिजेत. पण तत्पूर्वी शेवटचा जो समारोप आपला झाला त्यावेळेला मला सांगायला आनंद वाटतो आहे की मला असे गीत जन्मायती यशवंत देवांचा कार्यक्रम याच व्यासपीठावर झाला होता. शंकर वैद्य पण याच व्यासपीठावर येऊन गेलेले. 77 वर्षाच्या काळात आज मला परत यशवंत देवांची प्रकर्षाने आठवण झाली. ते पण आमच्याने आपल्या दादरचेच होते. खूप खूप धन्यवाद मिलिंद सर आणि अर्चिस लेले यांनी देखील तबल्याची खूपच छान साथ केली. या सर्व व्याख्यात्यांचे आभार. ABP माझानी रोज स्क्रोल देऊन महाराष्ट्रभर आपली व्याख्यानमाला पोचवली त्याबद्दल त्यांचे आभार. यश ॲडव्हर्टायझिंग, छाया आर्ट्स हे जे बाहेरचे बॅनर आहेत किंवा रोज तुम्हाला आमच्याकडून जे मेसेज येऊन आम्ही त्रास देत होतो पण तो सुखद त्रास होता असं समजा. आणि पुढल्या वर्षी किंवा अधेमध्ये आमचे असे जर त्रास आले तर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मयूर कॅटरर्सचे रोशन आणि त्यांचे कर्मचारी, आमचे कर्मचारी तेजश्री भोसले, विष्णू वागरे, कुलस्वामिनी स्टुडिओ हे आपण जे आज सगळं ऐकतोय आणि जे रेकॉर्डिंग चाललं आहे त्याचे कुलस्वामिनी स्टुडिओचे राकेश जोशी आणि त्यांचा चमू, सर्व रसिक प्रेक्षक, महाराष्ट्र टाइम्स,
सहआयुक्त मुंबई महानगरपालिकेचे चंद्रशेखर चोरे आणि सीमा चोरे यावर्षीच्या व्याख्यानमालेत 5 दिवस आमच्याकडे आले. डॉक्टर मानसी राजाध्यक्ष देखील सातत्याने आपल्याकडे येत आहेत. आज आपल्या गेल्या वर्षीच्या व्याख्यातेचे उद्घाटक डॉक्टर मनोज भाटवडेकर, त्यांच्या पत्नी आपल्याकडे अंजली भाटवडेकर आलेल्या आहेत. काल डॉक्टर सायली राजाध्यक्ष येऊन गेल्या आणि आपण सर्व मान्यवरच आहात आमच्यासाठी, कारण तुम्ही नसाल तर हे आम्ही करण्याचं काही प्रयोजनच नाही आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. शेवटी जाता जाता एकच सांगायचं आहे, ही आमची संपूर्ण व्याख्यानमाला आम्ही तुम्हाला विसरू देणार नाही आहोत, कारण ती वेबसाईटवरती आमच्या अमरिंद मंडळाच्या यूट्यूब चॅनेलला लवकरच आपल्याला पुनश्च त्याचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा. ही गोष्ट मात्र आम्ही फुकट देतो आहे, त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे, कारण तुम्ही अधिकाधिक आमच्या जवळ येणार आहात, त्यामुळे आमचे सबस्क्रायबर होणार आहात आणि आमच्या नवनवीन चांगल्या कार्यक्रमांचे तुम्ही प्रेक्षक बनणार आहात. त्यामुळे आमच्या वेबसाईटला भेट द्या. उद्यापासून 7 दिवस हीच व्याख्यानमाला आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनेलवर बघता येईल. आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि तुम्हाला काही वक्ते सुचवायचे असतील, तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर आमच्या कार्यालयात आपण सकाळी येऊन आम्हाला भेटू शकता. आत्ताच मला एका प्रेक्षकाचं पत्र आलेलं आहे की त्याला कोणत्या प्रकारची व्याख्यानं ऐकायला आवडणार आहेत, कारण शेवटी हे जे सगळं करतो ते आपण आपल्यासाठीच करतो आहे. ह्याच्यामध्ये माझा देखील स्वार्थ असतो. मध्ये मी कोणाला तरी म्हटलं माझा स्वार्थ आहे, ते म्हणाले तुझा काय स्वार्थ? म्हटलं बसल्या जागी ऐकायला मिळतं, हा माझा स्वार्थ आहे. त्यामुळे दादरचे प्रेक्षक मिलिंद जोशी सर आमचे रसिक प्रेक्षक खूप सुजाण आहेत आणि त्यांनी यावर्षी जशी साथ दिली तशी नक्कीच दरवर्षी देतील. पुनश्च संपूर्ण कार्यकारिणी समिती आमच्या पाठीशी होती, मी फक्त पुढे आहे, पण हे सगळे आहेत म्हणून हा कार्यक्रम होऊ शकतो आहे. त्यामुळे पुनश्च सर्व कार्यकारिणीचे देखील खरे मी आभार मानायलाच पाहिजे, त्यामुळे त्यांचेही आभार. धन्यवाद.